जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फिजिक्सचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू। सर एमसीक्यू म्हटला की आमचा जीव घाबरतो। का बरं बाबा, जीव का घाबरतो तुझा? सर आम्ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतो, आम्ही डेफिनेशन व्यवस्थित पाठ करतो, तरी सुद्धा आमचं एमसीक्यू चुकतं। तर बघा, यामध्ये चूक तुमची नाही, यामध्ये चूक तुमच्या टेक्निकची। एमसीक्यू सॉल्व्हिंग टेक्निक सुद्धा तुम्हाला जमायला हवी। सर आम्हाला माहित नाही ना सर, आता काय करू? आजचं लेक्चर बघून घ्या। आजचं लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर होऊन जातील। बघा, आता आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 1 चे फक्त 30 ते 35 एमसीक्यू घेतले। किती? 30 एमसीक्यू आपण घेतले, पण त्या 30 एमसीक्यू मध्ये आपण त्याचा कन्सेप्ट सुद्धा व्यवस्थित बघणार आहोत आणि त्यासोबतच त्याची एमसीक्यू सॉल्व्हिंग टेक्निक सुद्धा बघणार आहोत। तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला प्रश्न वाचून घ्यायचा आहे। का? बघा, आता प्रश्न काय? द पॅरामीटर यूज्ड फॉर कॅल्क्युलेटिंग वेट ऑफ द मॅन इज। सगळ्यात आधी शोधायचा तुम्हाला कीवर्ड। काय शोधायचं आहे? कीवर्ड। सर कीवर्ड म्हणजे काय सर? सांगतो ना, 2 मिनिट बघा। सगळ्यात पहिले ओळखा की प्रश्नामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द कोणता आहे। मला समजलं की सगळ्यात महत्वाचा शब्द कोणता आहे? वेट। मला समजलं, पहिले हा शब्द तुम्हाला शोधायचा आहे। शोधल्यानंतर व्यवस्थित प्रश्न वाचायचा की मला वेट, बघा प्रश्नाचा अर्थ समजून घ्या। वेट काढताना किंवा वेटला कॅल्क्युलेट करताना मला कोणते पॅरामीटर लागतात? मग बघा, जर समजा आता वेटचा आपण काय करा, फॉर्म्युला बघितला, तो वेटचा फॉर्म्युला काय माहिती का? मास इंटू ग्रॅव्हिटी। बघा, म्हणजे मला वेटला कॅल्क्युलेट करण्यासाठी एक तर मास लागतं, एक तर ग्रॅव्हिटी लागतं। मग बघा, आपण ऑप्शन बघू। लेंथ लागतं का? नाही हो सर, मग लेंथ कॅन्सल। मासच तर लागतं सर। टाइम नाही, नन ऑफ दिस नाही। पहिली टेक्निक कीवर्ड शोधायचा आहे। काय शोधायचा? कीवर्ड। दुसरी टेक्निक इलिमिनेट जेवढे करता येईल। काय? बघा, विषय काय माहिती का? फायदा काय माहिती का एमसीक्यूचा? उत्तर तुमच्या डोळ्यासमोरच आहे। उत्तर तुम्हाला पाठ करायचं, शोधायचं किंवा आठवायची गरज पडणार नाही। उत्तर तुमच्या समोरचे, फक्त बरोबर उत्तर काय तुला जास्ती बरोबर कोणतं वाटतंय ते बघा। आता मी बघितलं वेटच्या वेळेस, बघा आता इलिमिनेट करतोय। वेटच्या वेळेस मला वेटचा आणि लेंथचा काहीच संबंध नाही, वेटचा आणि टाइमचा काहीच संबंध नाही। ऑप्शन नंबर बी, मास। आणि तिसरी टेक्निक, मॅक्सिमम प्रश्नांची उत्तर मध्ये नन ऑफ दिस हे ऑप्शन चुकीचं राहतं आणि ऑल ऑफ दिस हे काय असतं? ऑप्शन करेक्ट असतं। बघा, प्रत्येक वेळेस ही टेक्निक लागत नाही, पण तुक्का जर मारायचा असेल तर नन ऑफ दिस हा तुक्का कधीच मारजा नका। आणि जर ऑप्शन मध्ये ऑल ऑफ दिस असेल तर त्याला काय करशाल? सिलेक्ट करशाल। ही टेक्निक प्रत्येक वेळेस लागू होत नाही, पण मॅक्सिमम वेळेस लागू होते। तर जाऊ आपण सेकंड नंबरच्या क्वेश्चन कडे। द युनिट ऑफ ऍक्सेलरेशन इन एसआय। आता आपल्याला विचारलंय, बघा कीवर्ड शोधला, कीवर्ड मला सापडला ऍक्सेलरेशन, म्हणजे मला ऍक्सेलरेशन बद्दल प्रश्न विचारलेला आहे। मग त्यांनी घातलं युनिट विचारलंय, मग युनिट साठी तुम्हाला काय महत्वाचं आहे? त्याचा फॉर्म्युला। मग ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? व्हेलोसिटी किंवा स्पीड, व्हेलोसिटी म्हणा स्पीड म्हणा, अपॉन टाइम। मग व्हेलोसिटीचं युनिट काय? मीटर पर सेकंद। आणि टाइमचं काय? सेकंद। ह्या सेकंदला खाली आणा, काय होईल? मीटर पर सेकंदचा स्क्वेअर। मीटर पर सेकंद स्क्वेअर इथे दिसतंय का? आणि बाय चान्स आता आम्हाला टेक्निक बद्दल सांगा। बघा, टेक्निक मध्ये जे ऑड आहे ना, त्याला पहिले काय करा? कॅन्सल करा। बघा, मला दिसतंय आर, कोणतंच युनिट हे आर मध्ये नसतं, हे तुम्हाला माहित असायला हवं। काय? कोणत्याच प्रकारचं आर वाला टाइमचं युनिट हे कुठेच नाही। ऑप्शन नंबर डी कट, ऑप्शन नंबर बी कट। माझा तुम्हाला 2 भेटेल, एक आहे मीटर पर सेकंद आणि दुसरं आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर। बघा, हे 2 जरी तुम्ही कट केले, तुमची प्रोबॅबिलिटी 50-50% होऊन जाते। म्हणजे एक तर तुम्हाला 50% काय करायची? रिस्क घ्यायची आहे आणि ऑप्शनला सिलेक्ट करायचंय। आणि त्याचा अभ्यास व्यवस्थित असेल, त्याला माहितीये ऍक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यानुसार मी सॉल्व्ह केलं तेव्हा मला मीटर पर सेकंड स्क्वेअर सापडतं। ऑप्शन नंबर आपलं राहणार आहे सी। मीटर पर सेकंद कशाचं आहे? स्पीड किंवा व्हेलोसिटीचं। ओके, काही अडचण याच्यामध्ये नाही? चला पुढे जाऊ। बघा, थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, द युनिट ऑफ द फोर्स इन सीजीएस इज।
परत काय शोधशाल? कीवर्ड. कीवर्ड शोधा मी फोर्स. फोर्स म्हणलं, पण इथे विचारलंय सीजीएस. हा, एमकेएस ने बघा 3 सिस्टीम असतात. काय 3 सिस्टीम असतात? पहिले होती एफपीएस, फूट पाऊंड सेकंड. बघा नंतर आली सीजीएस आणि नंतर आली एमकेएस. बघा फूट पाऊंड पर सिस्टीम आपला भरपूर कठीण जात होती, त्यामुळे आपण याला वापरले नाही. जेव्हा सीजीएस आहे ना, भरपूर लोकांनी याला वापरलं. पण सीजीएस वापरताना मला काय होतं माहिती का, जेव्हा मोठ्या मोठ्या गोष्टी मेजर करायला लागत होत्या ना, तेव्हा सीजीएस फेल होत होती. सीजीएस काय होती? फेल. आणि सगळ्यात शेवटी शोध लावला मग एमकेएसचा, मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद. सेकंद 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 तुम्हाला मागे सांगितलं तर टाइम कधीही सेकंद मध्येच असणार आहे, मग कोणतीही सिस्टीम असो. त्यामुळे आपला बघा हा क्वेश्चन त्याच्यामुळे सॉल्व्ह झाला. बघा हा एक आणि हा एक कॅन्सल होऊन गेला ना आपला. तर कुठे गेला ते? हा, तर एमकेएस झाले आणि एमकेएस वरच डिपेंड होती एसआय सिस्टीम. एमकेएस सिस्टीम वरच डिपेंड होती एसआय युनिट. बघा तर मग याच्यामध्ये विचारलंय फोर्स सीजीएस मध्ये विचारलंय. आता थोडंफार लक्ष द्या ऑप्शन कडे. इलिमिनेट करा. पहिली स्टेप काय? इलिमिनेट करा. इलिमिनेट मी केलं पाऊंड फोर्स, असं कोणतं युनिटच नाही सर. पाऊंड फोर्स वाला काहीच नाहीये. नंतर केजी फोर्स असं पण कोणतंच युनिट नाहीये. मग माझा प्रॉब्लेम येईल न्यूटन आणि डाइन. आणि तुमचं व्यवस्थित बघा इथे सुद्धा तुम्ही आले तरी 50-50% ची तुमची प्रॉबिलिटी आहे. म्हणजे उत्तर तुमचं चान्स आहे 50% उत्तर तुमचं काही बरोबर येऊ शकतं. पण ज्याचा अभ्यास असेल त्याला लगेच क्लिक होईल की न्यूटन तर काय एसआय युनिट आहे. न्यूटन तर काय एसआय युनिट आहे, म्हणजेच काय एमकेएस फॉर्म मध्ये. मग उरलं कोणतं? डाइन. मग हे आपलं काय राहणार आहे? बेस्ट आणि सगळ्यात करेक्ट ऑप्शन. तर असो हे क्वेश्चन झाला आपला. चला, द लेंथ ऑफ द टेबल इज 3 मीटर. हिअर 3 इज द. आता याच्यामध्ये काही कीवर्डची गरज नाही, याच्यात थोडं डोकं वापरलंय. 3 मीटरचा टेबल आहे. 3 मीटरचा टेबल आहे. तर जो पण हा 3 आहे ना, तो हा 3 काय तर स्टँडर्ड आहे, युनिट आहे, मॅग्निट्यूड आहे का क्वांटिटी आहे? तर बघा ही जी पण काही पूर्णच्या पूर्ण आहे ना, तिला म्हटलं तर फिजिकल क्वांटिटी. तिला काय म्हटलं तर फिजिकल क्वांटिटी. मग सर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? अशी क्वांटिटी जी मेजर केली जाते. बघा मी तुम्हाला सांगितलं ना, कन्सेप्ट सहित आपण एमसीक्यू ला सॉल्व्ह करू. बघा फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? अशी क्वांटिटी ज्याला आपण मेजर करू शकतो. जसं की सर माझा स्वभाव खूप छान आहे. सर मला सांगा तुमचा स्वभाव किती छान आहे? 1 किलो छान आहे, 2 किलो छान आहे, पावशर छान आहे. मला मोजता येणार नाही. मला माझा स्वभाव कसा आहे, किती गोड आहे, किती खराब आहे मोजता येणार नाही. पण तेच सांगितलं माझी हाईट 6 फूट आहे, मला माझी हाईट मेजर करता आली. किती आहे? 6 फीट. पण तेच जर मला सांगायचंय माझं स्वभाव एकदम छान आहे, नंतर मी सगळ्यांशी गोड बोलतो किंवा मी एकदम छान हसतो, मला मेजर करता येत नाही. किती छान असतो बाबा सांग. जाऊ द्या हे एक्झाम्पल समजत नसेल, गुलाबजामुन किती गोड आहे सांगता येईल का? एवढं गोड आहे सर, एवढं गोड आहे सर, एवढं गोड आहे सर सांगता येत नाही. त्यामुळे गुलाबजामुनचा गोडपणा मला मेजर करता येत नाही. त्यामुळे गोडपणा ही काय फिजिकल क्वांटिटी नाही. पण तेच म्हटलं काय गुलाबजामुन 1 किलो आहे. गुलाबजामुन किती आहे? 1 किलो आहे. मला त्याचं मास मेजर करता आलं. मग मास काय? फिजिकल क्वांटिटी आहे. तर असो तर हा 3 आणि हा आहे मीटर आला. तर मीटर असतो आपला युनिट. मीटर काय असतं आपलं? युनिट. ऑप्शन नंबर बी कट. स्टँडर्ड नावाची तो कोणती गोष्टच नाही, याला बी कट. मग नंतर क्वांटिटी सुद्धा येणार नाही. मग आपलं ऑप्शन आहे मॅग्निट्यूड. जसं की 6 फूट मध्ये 6 काय आहे? मॅग्निट्यूड. 3 मीटर मध्ये 3 काय आहे? मीटर. नंतरून इथे कुठे 1 किलो. तर 1 किलो मध्ये हा जो 1 दिसतोय तो काय आहे? मॅग्निट्यूड आहे. आणि बाकीचं हे युनिट आहे. आणि स्टँडर्ड आपलं कट होतंय, क्वांटिटी पण आपला कट होतंय. तर जाऊ आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चन. कलर थोडा आता चेंज घेऊन येतो. मी बोर झालाय असं मला वाटतं. मला तर आवडत नाही येतो कलर. हा घेतो. बघा अ क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड. आपला आता मागचा कन्सेप्ट वापरला गेला किती बघा. क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड. अशी क्वांटिटी जी आपण मोजू शकतो. कलर थोडा चेंज करतो. कलर कोणता घेऊ? लाल घेतो. हा
काय अशी क्वांटिटी जी आपण मेजर करू शकतो त्यालाच तर म्हटलं तर फिजिकल क्वांटिटी. बघा फिजिकल क्वांटिटी दिसतंय का? दिसतंय सर. सर मग बाकीचे ऑप्शन काय म्हणतात सर? बघा आता फंडामेंटल आहे, डिराइव्ह आहे आणि मेकॅनिकल क्वांटिटी सारखा तर कोणती गोष्टच नाही. बघा इलिमिनेशन मेथड ज्याला वापरता येत असेल त्याला समजेल मेकॅनिकल क्वांटिटी नावाची तर गोष्टच नाही. मग उरलं कोणतं? ऑप्शन नंबर ए बी सी. तुमची प्रोबॅबिलिटी झाली 33%. आणि जर तुम्ही नंतर परत व्यवस्थित बघितलं तर फंडामेंटल क्वांटिटी बी मोजता येते, डिराइव्ह क्वांटिटी बी मोजता येते, म्हणजे काहीतरी लोचा आहे. मग जो व्यवस्थित अभ्यास करत असेल त्याला माहितीये की फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार आहे. कोणते? डिराइव्ड क्वांटिटी आणि फंडामेंटल क्वांटिटी. म्हणून ऑप्शन नंबर राहील आपला सी. तर बघा आता सर फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, डिराइव्ड म्हणजे काय? तर बघा फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार, एक आहे फंडामेंटल क्वांटिटी, एक आहे डिराइव्ड क्वांटिटी. बघा फंडामेंटल क्वांटिटी जगामध्ये फक्त 7 आहे. जगामध्ये किती आहे? 7 आहे. मग कोण कोणतं आहे सर? लेंथ, मास, व्यवस्थित लिहितो इथे, व्यवस्थित लिहितो महावतनी. फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी. मग फंडामेंटल क्वांटिटी पहिला आहे किती? टोटल 7. पहिली आहे लेंथ, दुसरी आहे मास, तिसरी आहे टाइम, चौथी आहे टेम्परेचर, पाचवी आहे करंट, सहावं आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स, आणि सातवी आहे लुमिनस इंटेन्सिटी. बस एवढंच गणलं. बघा लेंथ माहिती सर, मास माहिती सर, टाइम माहिती सर, टेम्परेचर पण माहिती आहे. करंट एम्पियर मध्ये मेजर केला तो. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज करंट. नेक्स्ट आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स, ज्याला मेजर केला तर मोल मध्ये. कशामध्ये? प्रश्न विचारले जाऊ शकतात. मी तुम्हाला असं वाटतं हा डाटा महत्वाचा नाही, हा डाटा भरपूर महत्वाचा आहे. या डाटामुळे तुमचे मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. लुमिनस इंटेन्सिटी असतं कंडेला. मग सर लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय? तर बघा एखादा प्रकाश किती आहे, काय तुम्हाला असं वाटत असेल प्रकाश मोजतात नाही, प्रकाश मोजता येतो त्यालाच म्हटलं तर लुमिनस इंटेन्सिटी. प्रकाश किती आहे, मग याला म्हटलं तर कंडेला. काय म्हटलं तर कंडेला. हा कंडेला शब्द कॅन्डल वरून आला. कशावरनं? कॅन्डल. कॅन्डल म्हणजे काय? मेणबत्ती. एक मेणबत्ती लावल्याने जेवढा प्रकाश येतो त्याला म्हटलं तर 1 कंडेला. काय? जेव्हा एक मेणबत्ती लागते, एक मेणबत्ती काय करते? प्रकाश देते. तो प्रकाश असतो 1 कंडेला. त्याच्यानुसार तुम्ही शोधून घ्या. मग डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय? अशा क्वांटिटी ज्या डिपेंड आहे ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटी मध्ये. सर म्हणजे जसं की स्पीड. स्पीड काय आहे? डिराइव्ड क्वांटिटी. का? कारण त्याचा आपण फॉर्म्युला बघितला तर का तो डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स काय एक प्रकारची लेंथ आहे. डिस्टन्स काय एक प्रकारची लेंथ आहे, म्हणजे 2 मीटर, 4 मीटर, 8 मीटर, 1 किलोमीटर, हे काय डिस्टन्स आहे. आणि हा टाइम आहे. हा टाइम मेजर केला तो सेकंड मध्ये, लेंथ मेजर केला ते मीटर, मास केजी, टेम्परेचर केल्विन. बघा टेम्परेचरचं एसआय युनिट काय? केल्विन आहे. नंतरून ते अजून मेजर केला तर सेल्सिअस, फॅरनहाइट. हे आपल्याला बघायचंय नेक्स्ट लेक्चर मध्ये. नंतर करंट तुम्हाला माहिती एम्पियर, मिली एम्पियर, अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल मध्ये, आणि लुमिनस इंटेन्सिटी मेजर केल्या ते कंडेला मध्ये. तर असो आपला झाला हा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल क्वांटिटी. बघा कीवर्ड काय? नॉट फंडामेंटल क्वांटिटी आपला शोधायची. कीवर्ड सापडला, उत्तर लवकर सापडून जाईल. नॉट अ फंडामेंटल. बघा भरपूर मुलं इथे चूक करतात. नॉट अ फंडामेंटल म्हणजे मला विचारलंय डिराइव्ड विचारलेलं आहे. नॉट फंडामेंटल म्हणजे काय? डिराइव्ड. काय? डिराइव्ड. मग डिराइव्ड कोणते याच्यामध्ये? लेंथ आहे का? नाही, लेंथ फंडामेंटल आहे. स्पीड आहे का? हो आहे. मास नाही, टाइम नाही. कारण लेंथ, मास, टाइम या काय
फंडामेंटल क्वांटिटी आणि मला इथं नॉट अ फंडामेंटल. भरपूर मुलं काय होतं याच्यामध्ये कन्फ्युज होऊन जातात. कन्फ्युज व्हायचं नाही, आरामात आरामात बघायचं. खूप जास्त वेळ होणार, तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज कुठेच पडणार नाही. पेपर भरपूर सोपा असतो, भरपूर तुम्हाला वेळ भेटणार आहे, तर घाई करायची नाही. मग बघा डिराइव्हड क्वांटिटी मी शोधली, कोणती आहे? स्पीड. कारण स्पीड ही डिपेंड असते डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे लेंथ अपॉन टाइम वर. तर नेक्स्ट क्वेश्चन, द सिस्टीम ऑफ युनिट विच आर यूज इन. त्यांनी विचारलं आपण कोणत्या सिस्टीम वापरतो. तर बघा मेन कीवर्ड काय? सिस्टीम ऑफ युनिट. आपल्याला सिस्टीम ऑफ युनिट बघायची आहे. कोणत्या होत्या मग? पहिले होती एफपीएस, एफपीएस झाली फ्लॉप, नंतर आली सीजीएस. सीजीएस होती छान, पण मोठे मेजरमेंट करत होते तेव्हा मला सीजीएस म्हणजे सेंटीमीटर, नंतर जी फॉर ग्राम आणि एस फॉर होता सेकंद. सेकंदचा कोणालाच प्रॉब्लेम नव्हता म्हणून सेकंदला जसं तसं ठेवलं. नंतर आलं एमकेएस, मीटर किलो सेकंद, आणि यालाच काय केलं? एसआय म्हटलं गेलं. किंवा एसआय जी पण सिस्टीम आहे, सिस्टीम इंटरनॅशनल, ती डिपेंड आहे एमकेएस वर. मग ह्या 4 सिस्टीम तुम्हाला ज्या ठिकाणी दिसत असेल ते काय आपलं ऑप्शन आहे? सर आम्हाला माहित नाही सर, इलिमिनेट करा. कसं इलिमिनेट करा? पहिला ऑप्शन होता सीजीएस, एमकेएस, पीएसटी अँड एसआय. एवढं बघा, तुम्ही एवढे तर जडणे की तुम्हाला समजणार नाही की हा शब्द ना थोडाफार वेगळा वाटतोय. ऑप्शन कॅन्सल. पीएसटी नावाचा शब्द मी तरी ऐकला नाही आतापर्यंत. नंतर मी गेलं एमकेएस, सीजीएस, व्हीआयटी अँड एसआय. व्हीआयटी शब्द मला नवीन वाटतो, एक कॅन्सल, चाल निकल. व्हीआयटी नावाचा शब्द मी सुद्धा ऐकलेला नाही, तुम्ही सुद्धा ऐकलेला नसाल. नंतर मी बघितलं सीजीएस, एमकेएस, पीएसटी, परत हा पीएसटी आला. आणि एफ आय का बाप्पा? फ्युचर इन्व्हेस्टमेंट नाही रे बापू, ऐसा कैसे चलेगा. नंतर बघा लास्ट ऑप्शन सीजीएस, एमकेएस, एफपीएस, एसआय, ऑप्शन नंबर डी. तर बघा यानुसार तुम्ही इलिमिनेट सुद्धा करू शकतात. मॅक्सिमम मुलांना इलिमिनेशन सुद्धा जमलं असेल ना. पीएसटी, व्हीआयटी आणि पीएसटी आणि एफआय हे बघूनच ऑप्शन इलिमिनेट होत होता आणि तुमचं ऑप्शन येत होतं ऑप्शन नंबर डी. चला, आणि फुल फॉर्म सुद्धा पाठ करून ठेवा. फूट, पाऊंड, सेकंद. मॅक्सिमम वेळेस काय होऊन जातं? कठीण वाले विचारतात. एफपीएस चा जास्त अभ्यास करते मग तेच ते विचारतात. फूट, पाऊंड, सेकंद, सेंटीमीटर, ग्राम, सेकंद, मीटर, किलोमीटर, मीटर, किलोग्राम आणि सेकंद. चलो, द एसआय युनिट ऑफ टेम्परेचर. खूप मुलं काय करतील? सेंटीग्रेड किंवा सेल्सिअस चूज करतील. ऑप्शन तुमचं चुकणार आहे. या ठिकाणी पाठांतराची गरज पडेल. उत्तर काय येईल? केल्विन. हा, तर अजून एक नियम तुम्हाला विचारला नाही जाणार, पण डिग्री सेल्सिअस असतं, डिग्री फॅरनहाइट असतं, पण केल्विनच्या आधी डिग्री नसतं. या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे, डिग्री केल्विन नसतं. याचे सुद्धा आपण कन्व्हर्जन नेक्स्ट लेक्चरच्या एमसीक्यू मध्ये बघू. तर ऑप्शन काय बघा, इथे सुद्धा तुम्ही काय करू शकतात? इलिमिनेट करू शकता. जसं की कॅलरीचा आमचा ऑप्शन नाहीच आहे. कॅलरीचा आणि हीटचा काय संबंध? कॅलरीचा आणि टेम्परेचरचा काय संबंध सर? म्हणजे कॅलरी ऑप्शन कॅन्सल. मग उरलं सेल्सिअस, केल्विन, फॅरनहाइट. तुम्हाला हे माहित असेल फॅरनहाइट तर जास्त कोणी वापरतच नाही. उरलं कोणतं? सेल्सिअस आणि केल्विन. या ठिकाणी तुमची प्रोबॅबिलिटी होऊन जाते 50-50%. कोणताही तुक्का मारा, काही अडचण नाही. असा तुक्का मारापेक्षा असा तुक्का मारलेला कधीही बरं. मग काय उत्तर येईल तुमचं? ऑप्शन नंबर बी, डिग्री केल्विन. डिग्री केल्विन नाही, फक्त नॉर्मल केल्विन. चलो नेक्स्ट क्वेश्चन, द एसआय युनिट ऑफ लुमिनस इंटेन्सिटी. साधे सरळ विचारणार, ते लेन्सचं नाही विचारणार, मासचं नाही विचारणार, ते असे कठीणचे विचारतील. लुमिनस इंटेन्सिटीचं सर आम्हाला माहिती आहे, कंडेला. एक कांडल इज इक्वल टू एका मेणबत्तीचा प्रकाश. दिसतोय का बाबा कंडेला? ऑप्शन नंबर सी करेक्ट. बघा नसेल बाकीच्या नाही इलिमिनेट करा. मग सर कसं करू इलिमिनेट? एम्पियर तर करंट मेजर करायला लागतं. कट. वेबर तर आम्हाला माहितीच नाही सर. वेबरचा वापर होतो मॅग्नेटिकसाठी, म्हणजे मॅग्नेटच्या रिलेटेड. बघू आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघू. फ्लक्स तुम्हाला व्यवस्थित डेफिनेशन माहिती असेल. काय? ज्या काही लाईन ऑफ फोर्स असतात त्या सगळ्यांना बेरीज केली तर आपल्याला फ्लक्स भेटतात. काय? लाईन ऑफ इलेक्ट्रिकच्या बघा, लाईन ऑफ फोर्स असेल, सांगून देऊ का? हा असेल नॉर्थ पोल, हा असेल साऊथ पोल.
ह्या असतात मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आणि या लाईन्सला एकत्र केलं तर काय जनरेट होतं आपला फ्लक्स. तर असो हे आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघायचंय, पण तरी कन्सेप्ट माहित असू द्या. मग ऑप्शन काय आपला सी. 2 मिनिटं फक्त. एसीचं टेम्परेचर थोडंफार कमी करून घेतो, गरम होते खूप. चला मग बघा, लुमिनस इंटेन्सिटी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, अमाऊंट ऑफ सबस्टन्स सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, लेंथ मास टाइमचं विचारणार ते कशाचं विचारला जातील, असे येडे चाळे शब्द असतात तर त्यांना तुम्हाला द्यायला भरपूर आवडतं. मग बघा, द एसआय युनिट ऑफ सॉलिड अँगल. मग सर सॉलिड अँगल म्हणजे काय बघा, हा असतो आपला नॉर्मल अँगल, हा असतो आपला नॉर्मल अँगल जो असेल समजा 45 डिग्री, बरोबर ना. पण सर हा सॉलिड अँगल काय असतो बघा, हा जो पण काही कोन दिसतोय, हा जो पण काही कोन दिसतोय त्या कोनचा हा जो अँगल असतो त्या अँगलला मेजर करण्यासाठी लागतं स्ट्रॅडियन. काय म्हटलं स्ट्रॅडियन. तर हा जो काही कोनचा अँगल असतो, काय कोनचा अँगल, त्यालाच म्हटलं तर सॉलिड अँगल. तर ते असतं स्ट्रॅडियन मध्ये. या ठिकाणी तुम्हाला पाठ करावं लागेल. नेक्स्ट आहे द एसआय युनिट ऑफ टेम्परेचर ग्रेडियंट. सर आता हे थोडंफार वेगळे. टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय, डिस्टन्स नुसार टेम्परेचर चेंज होतं. काय याचा फॉर्म्युला बघा, टेम्परेचर ग्रेडियंटचं जर तुम्ही व्यवस्थित डेफिनेशन बघशाल तर आहे टेम्परेचर डिफरन्स किंवा टेम्परेचर अपॉन डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स नुसार टेम्परेचर चेंज होतं. काय डिस्टन्स नुसार टेम्परेचर चेंज होतं. जसं की हा एखादी मेटल रॉड आहे, हा त्याचा एंड बी, हा त्याचा एंड बी. आता या ठिकाणी काय केलं मी, हीट प्रोव्हाइड केली. या ठिकाणी मी काय प्रोव्हाइड केली, हीट. मग हीट प्रोव्हाइड केल्यानंतर ही काय झाली, कंडक्शन होईल. इथे काय होईल, कंडक्शन होईल. मग इथून 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 हीट फ्लो होणार आहे. आणि जेव्हा मी हीट चेक करेल ना, तेव्हा ह्या ठिकाणी हा समजा असेल 1 पॉइंट, 2 पॉइंट, 3 पॉइंट. जसं जसं मी डिस्टन्स चेंज करेल, जसं जसं मी डिस्टन्स चेंज करेल तसं तसं काय होणार आहे, टेम्परेचर चेंज होणार आहे. त्यालाच म्हटलं तर टेम्परेचर ग्रेडियंट. तर बघा, टेम्परेचर म्हटलं तर केल्विन, सेल्सिअस येणार नाही, आणि डिस्टन्स म्हटलं तर मीटर. केल्विन मीटर दिसतंय का सर, सेल्सिअस. बघा आता परत ऑप्शन इलिमिनेट करा. बघा हे कोणाला येईल, ज्याचा अभ्यास व्यवस्थित झाला असेल, आणि हे कोणाला येईल आता इलिमिनेट करा. सर एस आय विचारलंय, एस आय म्हटलं की सेंटीमीटर, कॅन्सल. एस आय विचारलं तर डिग्री सेंटीग्रेड, कॅन्सल. नंतर विषय आता येईल बी आणि सी मध्ये 50-50 प्रोबॅबिलिटी. मग आपलं ज्याला व्यवस्थित माहिती असेल त्याला काय येईल, टेम्परेचर अपॉन डिस्टन्स म्हणजे के अपॉन एम. ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट असणार आहे. बघा कन्सेप्ट सुद्धा सांगतोय, टेक्निक सुद्धा सांगतोय, आणि एमसीक्यू सॉल्व सुद्धा होतो, आणि कन्सेप्ट सुद्धा आपला व्यवस्थित क्लिअर होतोय. स्केलर क्वांटिटी इज अ फिजिकल क्वांटिटी विच हॅज. कीवर्ड सिलेक्ट करा, स्केलर क्वांटिटी किंवा स्केलर दोन्ही एकच आहे. मग आता माझा कीवर्ड झाला म्हणजे माझा प्रश्न विचारला गेला आहे स्केलर क्वांटिटी. पहिलं समजलं, ऑप्शन इलिमिनेट करा, नाही तर ज्याची डेफिनेशन मी सांगतो, या काही काही महत्वाच्या डेफिनेशन ते तर पाठ असतो घ्या. जसं की बघा आता स्केलर वेक्टर मध्ये मी सांगतो, माझे सुद्धा भरपूर वेळ काय प्रश्न चुकलेले. सर स्केलर आणि वेक्टर मध्ये आमची प्रश्न चुकता सर, नेमकं स्केलर कोणतं आणि वेक्टर कोणतं माहित नाही. मी कसं पाठ केलं तर सांगू का, स्केल म्हणजे पट्टी वापरली जाते लेंथ मेजर करण्यासाठी, आणि लेंथ मेजर करण्यासाठी मला कोणत्याच प्रकारची डायरेक्शनची गरज नाही. का बघा, तुमची इच्छा, तुम्हाला पाठ करायचं असेल पाठ करा, कन्सेप्ट लक्षात ठेवायचं असेल कन्सेप्ट लक्षात ठेवा. माझी तर अजून बी ट्रिकले कामात येते. स्केल म्हणजे पट्टीने मेजर केली जाते लेंथ, लेंथ मेजर करताना मला डायरेक्शन लागत नाही. मग आता मला सांगा, स्केलर पार्ट झालाय म्हणजे वेक्टर तर ऑटोमॅटिक पार्ट होऊन जाईल, याला डायरेक्शनची गरज पडत नाही, म्हणजे वेक्टरला डायरेक्शनची गरज पडेल. मग काय लक्षात ठेवा, स्केलर इज इक्वल टू
मॅग्निट्यूड सॉरी ओनली मॅग्निट्यूड नो डायरेक्शन. म्हणजे स्केलर क्वांटिटी शोधताना मला फक्त डायरेक्शनची गरज पडत नाही, मला गरज पडते मॅग्निट्यूडची. आणि मग व्हेक्टर म्हणजे काय सर? बघा व्हेक्टरवर प्रश्न असेल नसेल मला माहित नाही, पण व्हेक्टरचा सुद्धा कन्सेप्ट मी इथेच क्लिअर करून देतोय. व्हेक्टर म्हणजे काय? डायरेक्शन पण लागते, मॅग्निट्यूड पण लागते. डायरेक्शन प्लस मॅग्निट्यूड, इथे फक्त ओनली मॅग्निट्यूड. मग स्केलर म्हणजे काय? ओनली मॅग्निट्यूड. दिसतंय का? दिसतंय. इथे काही अडचण येईल का? नाही. बघा आता इथे काही इलिमिनेशनची मेथड वापरू नका, वापरली गेली तरी चालतं. जसं की नो मॅग्निट्यूडच नाहीये तर ती फिजिकल क्वांटिटी काय कामाची? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ हे येतं व्हेक्टरचं, आणि येतं ओनली मॅग्निट्यूड ओनली डायरेक्शन. फक्त डायरेक्शन घेऊन सुद्धा माझं काम चाललं आणि सगळ्यात महत्वाचं असतं मॅग्निट्यूड. तर आपलं काय उत्तर येईल? स्केलर क्वांटिटी म्हणजे ओनली मॅग्निट्यूड. तर बाबा कुठं जातो रे तू? वेक्टर और वेक्टर क्वांटिटी इज अ फिजिकल क्वांटिटी. झालं. वेक्टर काय माझा? कीवर्ड. वेक्टर इज इक्वल टू स्केलरच्या अपोजिट. मॅग्निट्यूड बी लागते, डायरेक्शन बी लागते. मग ऑप्शन नंबर येईल आपला कुठे दिसतंय? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ. ऑप्शन नंबर सी करेक्ट. प्रत्येक ठिकाणी एलिमिनेशन वापरू नका. जे फॅक्च्युअल डाटा आहे, जो पण काही डेफिनेशन वाला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला पाठांतर तर करावंच लागेल. नेक्स्ट आहे आउट ऑफ द फॉलोइंग द स्केलर क्वांटिटी. स्केलर म्हणजे पट्टी, पट्टी म्हणजे लेंथ, म्हणजे नो डायरेक्शन ओनली मॅग्निट्यूड. आता नाही दिसतंय ना सर? आम्ही बघा आता फोर्स आहे, ऍक्सेलरेशन आहे, डिस्प्लेसमेंट आहे, मास सांगतो. आता व्यवस्थित सांगतो. बघा आता समजा आता हा हात आहे आणि हा पेन आहे. मी काय लावतो? फोर्स लावतोय ना. काय लावतोय? मी फोर्स लावतोय. बघा आता हा समजा फळ आहे, ह्या फळाला मी फोर्स लावतोय म्हणजे फोर्सला डायरेक्शन आहे. बघा हात जेव्हा लावत होता तर ह्या डायरेक्शनने फोर्स लावत होता. जेव्हा मी पेन याला टोचत होता, या फोर्स लावत होता, तेव्हा ह्या डायरेक्शनने मी फोर्स लावत होता. म्हणजे डायरेक्शन फोर्सला लागते. आणि स्केलर म्हणतो मला डायरेक्शन नाही लागत. ऑप्शन ए कट. ऍक्सेलरेशन. बघा ऍक्सेलरेशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटी सुद्धा काय एक प्रकारचं ऍक्सेलरेशन आहे. आणि ग्रॅव्हिटीला आपण व्यवस्थित बघितलं, ग्रॅव्हिटीची किंमत काय? 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. याचा अर्थ काय माहिती का? याला असं लिहून घ्या पहिले तुम्ही. 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर हे असतं आपलं स्पीड अपॉन. बघा या ठिकाणी बघा सांगतो का ग्रॅव्हिटीला आपल्याला डायरेक्शन द्यायची गरज पडते. एखादी पेन मी सोडला, कुठं जाईल? खाली जाईल. एखाद्या पेनला मी जर सोडला तो खालच्या डायरेक्शनने जाईल. जर मी आता समजा ही ग्रॅव्हिटी नसती, आता ही समजा स्पेस मध्ये ग्रॅव्हिटी नाही, मी पेन सोडला तो कुठेच जाणार नाही, तो इकडे तिकडे कसा पण जाईल. पण जर मी त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी लावली तर गोष्ट कधी ही खालच्या डायरेक्शन येते. म्हणजे ग्रॅव्हिटीला सुद्धा म्हणजेच ऍक्सेलरेशनला सुद्धा डायरेक्शनची गरज पडते. म्हणून हे सुद्धा ऑप्शन काय कॅन्सल होईल. मग 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर काय लिहून दिलंय? याचा अर्थ काय असतो माहिती का? प्रति सेकंदाला काय? प्रति सेकंदाला 10 मीटर. इथे सेकंड स्क्वेअर कट करतो पहिले. पेन चेंज करू का? चेंज करतो. बघा 10 मीटर पर सेकंड याचा अर्थ काय? म्हणजे प्रत्येक एका सेकंदाला 10 मीटर पर सेकंद काय होणार? त्याची स्पीड वाढणार आहे. म्हणजे या पेनाला मी 2 मिनिटं हे कॅन्सल नाही करत, तुम्हाला लागेल तो डाटा. म्हणजे समजा मी ह्या पेनाला इथून ड्रॉप केला, हा होता पेन एच्या ठिकाणून, इथून मी काय केलं? ड्रॉप केला. तर तो प्रत्येक सेकंदानंतर 10 मीटर पर सेकंडची स्पीड वाढवणार आहे. या ठिकाणी त्याची स्पीड होती 0, जी होती त्याची इनिशियल व्हेलोसिटी. नंतर एका सेकंदाने त्याची स्पीड झाली 10 मीटर पर सेकंड. एका सेकंदानंतर त्याची स्पीड किती आली? 10 मीटर पर सेकंड. 2 सेकंदाने त्याची स्पीड झाली 20 मीटर पर सेकंड. 3 सेकंदांची त्याची स्पीड झाली 30 मीटर पर सेकंड. याला म्हटलं जातं ऍक्सेलरेशन. आणि ग्रॅव्हिटी म्हणजे काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर चला, तर याचं उत्तर काय नसलं. आता डिस्प्लेसमेंट बाकी. हो सर आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? आता
डिस्प्लेसमेंट डिस्टन्स तुम्हाला व्यवस्थित सांगतो. बघा आता समजा एक इथं डबकं आहे, इथे काय पाण्याचं डबकं आहे, हा इथे समजा आहे श्याम, ह्या श्यामला जायचंय या ठिकाणी, हा श्याम काय जाईल पाण्यात नाही जाणार, हा जाईल पाण्याला असा घुमवून जाईल आणि इथं येईल तो बी पोझिशन, ही पोझिशन होती ए. तर ह्या ए पासून बी पर्यंत जे पण काही जाईल त्याला म्हटलं तर डिस्टन्स. हा समजा 20 मीटर चालून गेला, हा समजा 20 मीटर चालून गेला तर याला म्हटलं तर डिस्टन्स. 20 मीटर काय असतं डिस्टन्स. मग सर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट म्हणजे स्टार्टिंग पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत किंवा स्टार्टिंग पॉइंट पासून फायनल पॉइंट पर्यंत जे पण काही मिनिमम डिस्टन्स आहे, जे पण काही मिनिमम डिस्टन्स आहे त्याला म्हटलं तर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन होती का? ही डायरेक्शन होती. जर समजा हा ए इथे असता, हा ए इथे असता तर डायरेक्शन कोणती असती? ह्या डायरेक्शन, ईशान्य दिशा. कोणती? ईशान्य दिशा. पण डिस्प्लेसमेंट 20 मीटर, 400 किलोमीटर, 200 किलोमीटर या ठिकाणी कोणत्याच प्रकारची डायरेक्शन द्यायची गरज पडली नाही. म्हणजे मग समजा हा इकडनं तिकडनं असा घुमून फिरून जाईल, बी पर्यंत पोहोचेल, त्याला डिस्टन्स म्हटला. तर डिस्टन्सला डायरेक्शन नसते. पण डिस्प्लेसमेंट म्हटलं तर त्या ठिकाणी मिनिमम डिस्टन्स था. मग तो ए पासून बी पर्यंत ईशान्य दिशा होती. समजा हा बी इथे असता आणि हा समजा इथून फिरून आला असता तर हे झालं असतं डिस्टन्स जे असेल समजा 40 मीटर आणि हे झालं असतं त्याचं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन येते. कोणती येते? वाई नैऋत्य, सॉरी आग्नेय येईल. कोणती येईल? आग्नेय. तसं तर डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन लागते, डिस्टन्सला लागत नाही. म्हणजे ते काय डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन लागते. आणि आपल्याला तर स्केलर विचारलेलं आहे, मग स्केलर काय येईल? मास. 5 किलो शेंगदाणे दे. काय? 5 किलो शेंगदाणे दे. डायरेक्शनची गरज पडली का? 1 किलो गुलाबजामुन दे. नाही ना. तर मग मास सांगताना मला डायरेक्शन लागत नाही, मला ओनली लागतं मॅग्नेट्यूड. ओके, ऑप्शन नंबर डी का आपला करेक्ट ऑप्शन. चलो नेक्स्ट. आउट ऑफ द फॉलोइंग द व्हेक्टर क्वांटिटी इज. वेक्टर क्वांटिटी कोणती विचारली त्यांनी? मग कोणती आहे? टाइम, फोर्स, डिस्टन्स का व्हॉल्यूम? इलिमिनेट करा. बघा कीवर्ड भेटला, वेक्टर क्वांटिटी पाहिजे नाही. आता इलिमिनेट करा. जसं की वेक्टर म्हटलं म्हणजे काय? तर पहिले वेक्टरची डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्या. वेक्टर म्हणजे काय? डायरेक्शन पण लागते आणि मॅग्नेट्यूड बी लागते. आपल्याला असा एक ऑप्शन शोधायचा आहे ज्याला डायरेक्शन पण लागते आणि मॅग्नेट्यूड पण लागते. टाइमची मला सांगा लागतो का? त्या दिशेला 10 वाजलेले, वरच्या दिशेला 5 वाजलेले, खालच्या दिशेला 3 वाजलेले. डायरेक्शनची गरज नाही. म्हणजे हे काय? स्केलर क्वांटिटी. फोर्सला राहू द्या. डिस्टन्स 20 किलोमीटर, 40 किलोमीटर, 50 किलोमीटर. गरज पडते का? गरज पडत नाही. हा इथं तर सांगितलं, एवढं क्लिअर सांगितलं तुम्हाला डिस्टन्स बद्दल, तर काही प्रॉब्लेम नाही. व्हॉल्यूम 1 लिटर तिकडनं दूध दे, 1 लिटर तिकडनं दूध दे. व्हॉल्यूमला सुद्धा मला डायरेक्शन लागत नाही, डिस्टन्सला सुद्धा डायरेक्शन लागत नाही. फोर्स, पेन, हात लावतोय फोर्स कोणत्या डायरेक्शनने? डाव्या बाजूने. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर येईल आपला बी. चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग विल कन्वर्ट स्केलर क्वांटिटी टू वेक्टर? स्केलर क्वांटिटीला वेक्टर मध्ये करायचं असेल तर काय लागतं? बघा स्केलर कडे काय असतं? मॅग्निट्यूड असते. वेक्टर काय कडे असतं? मॅग्निट्यूड पण असते, आणि डायरेक्शन पण असते. मग मला सांगा स्केलर टू वेक्टर काय असेल तर मला स्केलर मध्ये काय ऍड करावं लागेल? मला ऍड करावं लागेल डायरेक्शन. ऑप्शन नंबर कट कसा करशाल? हाईटचा
स्केलर आणि वेक्टर मध्ये फक्त दोनच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागतात, एक डायरेक्शन आहे आणि एक मॅग्निट्यूड आहे. मग हाईट कुठून आला, चल निकल. मॅग्निट्यूड होल्ड होल्ड, डायरेक्शन होल्ड होल्ड, लेंथ अरे बाप्पा लेंथ तर स्केलर वेक्टर मध्ये आहेच नाही, मग कुठे येईल मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. 50-50 प्रोबॅबिलिटी. तुक्का तुमचा खूप जास्त काय करू शकतो, प्रोबॅबिलिटीने लागू शकतो. पण मी व्यवस्थित अभ्यास केला होता, मला माहितीये दोघांकडे काय असते, मॅग्निट्यूड असते. मग मॅग्निट्यूड द्यायची गरज नाही. स्केलरला जेव्हा मी डायरेक्शन देईल, स्केलरला जेव्हा मी डायरेक्शन देऊन देईल तर तो स्केलर कन्वर्ट होणार आहे वेक्टर मध्ये. चला नेक्स्ट, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एरिया. आता मला काय करायचं आहे, एरियाचा डायमेन्शनल फॉर्म्युला बघायचा आहे. एरिया हा काय माझा कीवर्ड आहे आणि आता त्याचं काय करायचं, मला डायमेन्शनल फॉर्म्युला शोधायचा आहे. सर आता डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे काय ते थोडंफार सांगा. काहीच नाही, कोणती पण क्वांटिटीला एल एम टी मध्ये काय करायचं, डिव्हाइड करायचं. म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटी मध्ये किती लेंथ आहे, किती मास आहे आणि किती टाइम आहे ते सांगणं म्हणजे डायमेन्शनल इक्वेशन सांगणं. मग सर कसं करताय बघा. सगळ्यात पहिले तुमचा जो एरिया आहे तो लिहून घ्या. एरियाचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रेथ. थांबून जा इथे, काय करून जा थांबून जा. आता काय करा, एल एम टी असं मस्तपैकी एकदम छान एकदम अक्षरात लिहून निघायचंय. समर्थ तुम्हाला एमसीक्यू आहे. मग मला समजलं याच्यात बघा, मला हे सांगा ब्रेथ सुद्धा एक प्रकारची लेंथ आहे का? काय लेंथ आहे, ब्रेथ सुद्धा एक प्रकारची लेंथ आहे का? एक प्रकारचा डिस्टन्स आहे का ब्रेथ सुद्धा? जसं की ही असेल लेंथ, ही असेल ब्रेथ, ही असेल 10 मीटर, ही असेल 5, ही असेल 10, ही असेल 5. मला सांगा ब्रेथ सुद्धा काय डिस्टन्स आहे काय प्रकारचं? तर हो, म्हणजे बी ला सुद्धा मी काय लिहू शकतो, ए ला लिहू शकतो, एक प्रकारची लेंथ आहे. मग मला सांगा एरियामध्ये किती लेंथ आल्या? 2 लेंथ आल्या. 2 लिहा एलच्या वरती. सर इथं मास तर काहीच दिसत नाही, मारा गोळी. सर इथं आम्हाला टाइम सुद्धा दिसत नाही, मारा गोळी. मग काय L2M0T0. इथं काही इलिमिनेशन करू नका, इथं ऑप्शन नंबर जी असेल तेच तुमचं फायनल आन्सर असेल. बघा L2M0T0, L2M0T0 ऑप्शन नंबर बी. अडचण व्यवस्थित समजते, चलायचं पुढे. हो सर आम्हाला सगळं समजतंय सर, आम्ही हुशार मुलं आहे. बघा डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी. काय करायचं, टेन्शन नका घ्या. पहिलं कीवर्ड सापडला डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. आता काय करा, व्हॉल्यूमला अजून ब्रेकडाऊन करा. कसं, व्हॉल्यूमला सुद्धा काय करा, एका फंडामेंटल क्वांटिटी मध्ये आणा. मास तर पहिलेच फंडामेंटल क्वांटिटी मध्ये होता, मास ऍज इट इज जसाच्या तसा. मग व्हॉल्यूमचं काय होईल, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, लेंथ ब्रेड्थ हाईट. झालं इथपर्यंत काही अडचण? नेक्स्ट या तुमचा एलएमटी. ए लिहिला, एम लिहिला, टी लिहिला. लेंथ किती रे बाबा? सर मला सांगा सर, ब्रेड्थ आणि हाईट एक प्रकारची लेंथच आहे ना? हो रे बेटा तुम्ही हुशार आहे. ब्रेड्थ सुद्धा एक प्रकारची लेंथ आहे, हाईट सुद्धा एक प्रकारची काय लेंथच आहे. मग मी याला असं लिहू शकतो का, मास अपॉन लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ. लिहायची गरज नाही, तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. मग मला सांगा लेंथ किती रे बाबा? 3 आहे सर. किती आहे? 3 आहे. मास किती आहे? मास 1 आहे सर. टी किती सर? टी टाइमच नाही, मग द्या मारून गोळी. सर आमचं उत्तर झालं का? नाही रे बाबा, आता थोडं व्यवस्थित लक्ष द्या. हे जी पण काही लेंथ होती, जो पण काही व्हॉल्यूमच्या लेंथ होत्या, त्या होत्या डिनॉमिनेटरला. आणि डिनॉमिनेटरची जेव्हा गोष्ट वरती येते, काय खालची गोष्ट जेव्हा वरती येते तेव्हा ती होऊन जाते मायनस. तेव्हा ती काय होऊन जाते मायनस. मग ही जी पण काही लेंथ आहे ना, ती देऊन द्या -3 मध्ये. आहे का बाबा ऑप्शन? लेंथ -3. इथं ऑप्शन थोडेफार गडबड दिसत आहे. इथे बघा एल एम, हे बघा हा ऑप्शन आणि हा ऑप्शन रिपीट झालाय, पण आपल्याला माहिती आहे की इथे थोडीफार प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. बघा लेंथ काय -3, सॉरी लेंथ कुठे, लेंथ हे बघा लेंथ इथे मायनस असेल आय थिंक
त्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेकला प्रॉब्लेम झाला असेल. लेंथ आहे -3 आणि तो बघा हा मायनस इकडे चालला गेला, हा मायनस इकडे चालला गेला, इथे येईल प्लस. प्लस म्हणजे या ठिकाणी काहीच येत नाही. तर L-3 AM 1 T0 ऑप्शन नंबर बी. या ठिकाणी थोडं ऑप्शन मध्ये करेक्ट करून घ्या. तुम्ही हुशार मुलं बाबा, डिप्लोमा इंजिनिअरिंग घेतलं तुम्ही साधे सुधे पोरं नाहीये. ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट ऑप्शन. Dimensions of dash dash and dash dash are same. म्हणजे कोणाचे तरी डायमेन्शन याचे बी आणि त्याचे बी दोघींचे डायमेन्शन सारखे, असं कोणतं आहे? मग त्यांनी ऑप्शन दिलंय बघा. पहिला आहे प्रेशर स्ट्रेस, वर्क फोर्स, व्हेलोसिटी ऍक्सिलरेशन, लेंथ मास. मला सांगा डायमेन्शन सारखे असाल त्यांचा फॉर्म्युला सारखा असायला पाहिजे, कारण आपण डायमेन्शन कशाच्या मदतीने काढतो? त्याच्या फॉर्म्युलाच्या मदतीने काढतो, बरोबर ना? मग मला सांगा डायमेन्शन सारखे म्हणजे त्याचे काय फॉर्म्युले सुद्धा सारखे यायला पाहिजे. जेव्हा मी पहिलं बघितलं प्रेशर तर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल, तर प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. सर स्ट्रेसचं पण काय माहिती का? जर जादू पहा, स्ट्रेसचं सुद्धा काय आहे? स्ट्रेसचं युनिट काय म्हणजे फॉर्म्युला काय? फोर्स अपॉन एरिया. सर आपल्याला पहिलंच ऑप्शन भेटलं. सर बघा दोघांचा फॉर्म्युला सारखा आहे म्हणजे दोघींचे डायमेन्शन सुद्धा सारखेच असेल. नसेल वाटत पुढचं चेक करू. वर्क आणि फोर्स. वर्कचं डे काय? वर्कचं आपलं काय फॉर्म्युला? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि फोर्सचा काय फॉर्म्युला? मास इंटू ऍक्सिलरेशन. सर दोघांचे फॉर्म्युले भरपूर चेंज आहे सर. हे तर ऑप्शन येणार नाही. कट, सॉरी हे कट रे बाबा. व्हेलोसिटी ऍक्सिलरेशन. व्हेलोसिटीचा काय? डिस्टन्स अपॉन टाइम. ऍक्सिलरेशनचा काय? व्हेलोसिटी अपॉन टाइम. व्हेलोसिटीला अजून आपण सॉल्व्ह केला तर डिस्टन्स अपॉन टाइम. दोघी काय? वेगवेगळे. जर त्यांचे फॉर्म्युले सारखे नाही तर त्यांचे डायमेन्शन कसे सारखे येतील? इथे सुद्धा लेंथ अरे हे तर वेगळंच आहे. लेंथ वेगळी फंडामेंटल क्वांटिटी, मास वेगळी फंडामेंटल क्वांटिटी. ऑप्शन डी सुद्धा कॅन्सल. आपला ऑप्शन नंबर इन ए. ओके चला. डायमेन्शनल अनालिसिस इज युजफुल इन. 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि असे प्रश्न आहे 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या. सांगतो असे प्रश्न पुस्तकात तर भरपूर होते. डिटर्मिनिंग नंबर ऑफ व्हेरिएबल. व्हेरिएबल शोधण्यासाठी होत नाही. व्हेरिएबल म्हणजे काय? जसं की एखादी फॉर्म्युला असेल कायनेटिक एनर्जी. नाही तुम्हाला एक साधा सरळ सोपा फॉर्म्युला, हा डेन्सिटी. डेन्सिटी झालं ना, मास अपॉन व्हॉल्यूम. याच्यात व्हेरिएबल किती माहिती का? 3. एक व्हेरिएबल, दुसरं व्हेरिएबल, तिसरं व्हेरिएबल. 3 व्हेरिएबल. मला सांगा आपण डायमेन्शनल इक्वेशन बघितले, असं कुठं वापरलं जातं का? नाही. ऑप्शन ए कट. डिसाइडिंग व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट. कॉन्स्टंट ज्या ज्या ठिकाणी शब्द असेल त्याला सुद्धा काय करा? कट. सांगतो डायमेन्शन अनालिसिस मध्ये किंवा डायमेन्शन फॉर्म मध्ये पहिली गोष्ट तर कॉन्स्टंटची तर गरजच पडते. जसं की एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू काय? पाय आर स्क्वेअर. एरियाचं युनिट असतं मीटर स्क्वेअर. पायला तर आपण धरतच नाही, कारण पायची काय किंमत? कॉन्स्टंट 22/7 किंवा 3.14. आरचा स्क्वेअर आर इंटू आर म्हणजे मीटर इंटू मीटर म्हणजेच लेंथ इंटू लेंथ. इथं सुद्धा काय? लेंथचा स्क्वेअर. LMT ट्राय करा. LMT. इथे सुद्धा LMT. इथे लेंथ किती आहे? 2 आहे. मास किती? 0. टाइम किती? 0. इथे लेंथ किती? 1, 2. मास किती? 0. टाइम किती? 0. अशा प्रकारे कॉन्स्टंटचा या ठिकाणी संबंधच येत नाही. कॉन्स्टंटची या ठिकाणी गरजच पडत नाही. ऑप्शन नंबर बी कॅन्सल. डिसाइडिंग कन्व्हर्जन फॅक्टर ऑफ इंटर कन्व्हर्जन ऑफ युनिट. इंटर कन्व्हर्जन युनिट म्हणजे काय? CGS टू MKS किंवा MKS टू CGS. मला MKS चं कन्व्हर्जन CGS मध्ये पाहिजे असेल ते सुद्धा मी कोणाच्या मदतीने करू शकतो? डायमेन्शनल इक्वेशनच्या. सर सांगतो पुढच्या एक्झाम्पल मध्ये सांगतो. अंडरस्टँडिंग द डायमेन्शनल इक्वेशन. त्यांनी काय माहिती का? डायमेन्शनल इक्वेशनचा शोध आहे ना, तुम्हाला डायमेन्शनल इक्वेशन समजण्यासाठी याचा शोध लागलेला आहे का? नाही. तुम्ही केले चुल्यात. त्या सायंटिस्टला तुमच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. तर त्यांनी फक्त सायंटिस्टने काय केलं? CGS चं कन्व्हर्जन MKS मध्ये आणि MKS चं CGS मध्ये
करण्यासाठी काय आणलं होतं, डायमेन्शनल इक्वेशन आणलं होतं. तुम्हाला समजण्यासाठी डायमेन्शनल इक्वेशन काय शोधलं नव्हतं. अंडरस्टँडिंग डायमेन्शनल इक्वेशन, हे काय काय. तर सीजीएस एमकेएस सांगणार तुम्ही सांगतो बघा. आता मला सांगा, फोर्स मेजर केला जातो न्यूटन मध्ये पण आणि डायन मध्ये, हे माहिती ना तुम्हाला. माहितीये न्यूटन हे आहे एसआय युनिट म्हणजेच एम के एस. इथपर्यंत काही अडचण आहे का? नाही सर, इथपर्यंत काही अडचण नाही. न्यूटन फोर्सचा फॉर्म्युला सांगा, मास इंटू ऍक्सेलरेशन. मास इंटू ऍक्सेलरेशन लिहायचा. एल पहिले आपण त्याला सॉल्व्ह करून घेऊ. ऍक्सेलरेशन अजून पूर्ण सॉल्व्ह झालं नाही, कारण मास तर आपली फंडामेंटल क्वांटिटी, ऍक्सेलरेशन डिराइव्ड आहे. ह्या डिराइव्डला आपण काय करून टाका, फंडामेंटल मध्ये करून टाका. कसं करशाल सर? मास इंटू ऍक्सेलरेशन आहे, मास ऍज इट इज. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाइमचा स्क्वेअर. नक्की ना, इथपर्यंत माहिती ना? पण लिहा एल एम. मला सांगा, इथे सगळ्यांची किंमत एक एक ठेवा. या सगळ्यांची किंमत एक एक ठेवा. 1 मीटर, 1 डिस्टन्स आणि 1 टाइम. तर डाइन मध्ये आपल्याला कन्व्हर्जन करायचं असेल, मला माहितीये डाइन हे काय सीजीएस मध्ये. डाइन काय सीजीएस मध्ये. मग इथं लिहा, इथं लिहा 1 मीटर 1 काय ते डिस्टन्स आहे ना, हे मास आहे रे बाबा, हे केजी मध्ये लिहा. सॉरी हा, इथे 1 केजी 1 मीटर डिस्टन्स मीटर मध्ये मेजर केला बेटा. आणि टाइम मध्ये 1 टाइम. आता टाइम मध्ये सेकंद राहतं, त्याला सेकंद मध्ये सांगूया 1 सेकंद. 1 सेकंद. आता काय करा, याला कन्वर्ट करा सीजीएस मध्ये. मग याला कन्वर्ट सीजीएस मध्ये कसं करशाल सर? 1 किलो मध्ये किती ग्रॅम असतात बघा. हा किलो होता या किलोचा, पण इथं किलो नाही लागत, इथं ग्रॅम लागतं. मग 1 किलो म्हणजे किती? 1000 ग्रॅम. हे पाठ आहे बाबा तुमचा. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. सेकंद सर, सेकंद कोणाला त्रास देत नाही सर. सेकंद जसाच्या तसाच राहतो. इथे पण सेकंदचा स्क्वेअर होता, इथे पण सेकंदचा स्क्वेअर ऍज इट इज. मग करा गुणाकार करा. 1 2 3 4 5. इथे लिहा, इथं 2 मिनिटं हे लावून दिला. 1000 काय ग्रॅम गुणिला 1 मीटर म्हणजे काय 100 सेंटीमीटर डिवाइड बाय 1 सेकंदचा स्क्वेअर. सेकंद स्क्वेअर कोणाला त्रास देत नाही. मग करा 1000 गुणला 100 ग्राम सेंटीमीटर सेकंदचा स्क्वेअर. काल 1 लाख म्हणजे 10⁵ डाइन. तर हे कन्व्हर्जन करताना सुद्धा एलएमटी ची गरज पडते. आणि हे 10⁵ डाइन का घेतलं माहिती का? तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि प्रश्न येईन सुद्धा बरं, की 1 न्यूटन इज इक्वल टू किती डायन. तर मी कोणाच्या मदतीने केलं माहिती का? या सिस्टीम एमकेएस आणि सीजीएसच्या. आणि हेच कोण सांगतं मला? डायमेन्शनल इक्वेशन सांगतात. चला, असं म्हणजे एंटर कन्व्हर्जन आपलं काय फायनल आन्सर आहे. डायमेन्शनल अनालिसिस इज युजफुल फॉर. कशासाठी वापर होतो, कशासाठी उपयोगी आहे? कॉन्स्टंट. बाय दिस कॉन्स्टंट. ई कस काय बाबा? कॉन्स्टंट. बघा कॉन्स्टंट दिसलं कट. नंतर अंडरस्टँडिंग नंबर ऑफ व्हेरिएबल. तुम्हाला नंबर ऑफ व्हेरिएबल समजण्यासाठी का नाही, अंडरस्टँडिंग आणि व्हेरिएबल आलं कट. फाइंडिंग डायमेन्शनल कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आलं सुद्धा कट. कॉन्स्टंट साठी उपयोग होत नाही. मग कन्व्हर्जन ऑफ एमकेएस युनिट इंटू सीजीएस युनिट मध्ये करायचं असेल किंवा व्हाईस वर्सा, सीजीएस टू एमकेएस. अजून एक तुम्हाला एक छोटीशी काय सांगून देते, ट्रिक सांगून देते. जेव्हा आपण उत्तर येत नसेल, जे पण सगळ्यात लॉंग वाला आन्सर आहे, जे पण सगळ्यात मोठं वाला आन्सर आहे बघा, सगळ्यात मोठं वाला आन्सर आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे. इथे सुद्धा सगळ्यात मोठं वाला आन्सर आपला करेक्ट राहणार आहे. प्रत्येक ठिकाणी लागत नाही, पण तुक्काच मारायचा असेल तर ही टेक्निक तुम्ही वापरू शकता. काय? जे पण काही जास्त मोठं उत्तर असेल, काय जे पण काही मोठं वाला उत्तर असेल ते आपलं फायनल आन्सर राहणार आहे. चला, द डिफरन्स बिटवीन
ट्रू व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू. मला कीवर्ड भेटला काय, ट्रू व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू मधला डिफरन्स. याला काय म्हटलं आता, जसं की मला मेजर समजा 10 मीटरची पट्टी, 10 मीटरची पट्टी आहे, पण माझा हात थरथर थरथर कापत होता आणि थरथर थरथर कापल्यामुळे माझं मेजरमेंट आलं 9 मीटर. म्हणजे ट्रू व्हॅल्यू ती 10 मीटर, पण माझा हात थरथर कापत होता, माझा हात व्यवस्थित काम नव्हता करत, तर मी जेव्हा मेजर केली तेव्हा 9 मीटर डिस्टन्स आलं. म्हणजे ही आली माझी ट्रू व्हॅल्यू आणि ही आली माझी मेजर व्हॅल्यू. मेजर आहे बाबा, इथे स्पेलिंग मिस्टेक, मेजर व्हॅल्यू. मग मेजर व्हॅल्यू किती आली माझी 9. मग ह्या दोघांमधला जो फरक आहे किती आहे, 1 आला ना, 1 मीटर. मग हा 1 मीटर काय तुमचा एरर असणार आहे. हा 1 मीटर काय तुमचा एरर, ही 1 मीटर काय तुमची चुकी आहे. मग तो काय एरर आहे, मिस्टेक नाही, अॅक्युरेसी नाही, प्रिसिजन नाही. हे तर उत्तर पाठच करावं लागेल तुम्हाला. काय एरर. चला, द डिजिट 1 2 3 4 5 6 7 8 9 आर. म्हणजे हे जे पण काही डिजिट दिले ते काय आहे, नॉट सिग्निफिकंट आहे का. बघा पहिले गोष्ट समजून घ्या तुम्ही, सिग्निफिकंट म्हणजे काय, ज्याला काहीतरी अर्थ आहे, ज्याला काहीतरी मिनिंग आहे. आणि 1 ते 9 पर्यंत जेवढ्या पण नॉन झिरो नंबर्स आहेत, जे पण काही नॉन झिरो नंबर्स आहेत, ते सगळेचे सगळे काय आहे, सिग्निफिकंट आहे. हे काय सिग्निफिकंट आहे. का बरं, कारण त्याला काहीतरी अर्थ आहे. त्याला तुम्ही अर्थपूर्ण सुद्धा म्हणू शकता, अर्थ पूर्ण. म्हणजे 1 ते 9 मध्ये जे 9च्या 9 अंक आहेत त्यांना काहीतरी स्वतःची मिनिंग आहे, स्वतःची व्हॅल्यू आहे, स्वतःचा अर्थ आहे. मग त्यामुळे ते काय सिग्निफिकंट आहे. मग काय समटाइम सिग्निफिकंट म्हणजे कधी कधी 9ला किंमत असते आणि कधी कधी 9ला किंमत नसते. असं होतं का, नाही सर असं तर होत नाही. मग काय ते ऑलवेज सिग्निफिकंट, काय ऑलवेज सिग्निफिकंट राहता. कोण 1 ते 9 पर्यंत किंवा नॉन झिरो नंबर. मग सर झिरो वाल्यांना काय प्रॉब्लेम येतो, आता सिग्निफिकंट फिगरवर आलेच आहे तर त्याला व्यवस्थित बघून घेऊ. बघा आता तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे. मला दिसते सगळे नॉन झिरो आहे. सिग्निफिकंट फिगर 3, कारण याला सुद्धा किंमत आहे, याला सुद्धा किंमत आहे आणि याला सुद्धा किंमत आहे. मग सिग्निफिकंट फिगर किती आल्या 3. मग सर अजून एक एक्झाम्पल घ्या सर, 21.44. आता सांगा सर, आता सिग्निफिकंट फिगर किती, काहीच नाही, नॉन झिरो दिसतात सगळे, 1 2 3 4. सिग्निफिकंट फिगर 4. अजून एखादी एक्झाम्पल घ्या सर, आता झिरो वाला एक्झाम्पल घ्या ना सर. याच्यामध्ये झिरो आला सर, आता काय करायचं, टेन्शन घ्यायचं नाही, त्या झिरोला बघायचं, झिरोच्या इकडनं संख्या आहे का, आहे, झिरोच्या तिकडनं संख्या आहे का, आहे. मग त्या झिरोला सुद्धा किंमत राहणार आहे. मग झिरोच्या काही, मग सिग्निफिकंट फिगर 1 2 3. बघा झिरो असा नंबर आहे जो समटाइम सिग्निफिकंट, समटाइम नॉन सिग्निफिकंट. म्हणजे कधी कधी त्याला असते किंमत, कधी कधी त्याला किंमत नसते. या ठिकाणी त्याला किंमत होती का, कारण त्याच्या इकडनं पण आणि तिकडनं पण नॉन सिग्निफिकंट म्हणजे नॉन झिरो नंबर होते. पण टोटल सिग्निफिकंट फिगर तुमचे 3 येतील. सर अजून एखादी एक्झाम्पल घ्या ना. आता सांगा सर, आता सांगा बरं. बघा शून्याच्या इकडं पण संख्या, शून्याच्या तिकडं पण संख्या, आणि बाकी 2 1 2 याला तर पण सिग्निफिकंट म्हणतो. पण या ठिकाणी शून्याच्या तिकडनं पण संख्या होती, शून्याच्या इकडनं पण संख्या होती. मग किती येईल त्या ठिकाणी, सिग्निफिकंट फिगर येईल या ठिकाणी 4. मग सर शून्याला केव्हा मोजत नाही, जेव्हा 0 212. बघा शून्याच्या इकडं तर संख्या आहे, पण शून्याच्या इकडं संख्या नाहीये. आधी लागलेले शून्य कुठेही असो, लक्षात ठेवा, आधी लागलेले शून्य कुठेही असो, कितीही असो, त्यांना मोजलं जात नाही, त्यांना मोजलं जात नाही. मग या ठिकाणी सिग्निफिकंट नंबर किती येतील, 1 2 3. सर अजून एक येतो, कुठे घेऊ, कुठे घेऊ, इथं नवीन पेजवर घेतो, इथंच घेतो, इथं महत्वाचं समजणं.
त्यांना छोटं करून टाकतो. चला आता सर एक पॉइंट आता सांगा सर. तर पॉइंट्स आहे, टेन्शन घेऊ नका. शून्याला बघा, बाकीचे जे 3 अंक दिसतात ते तर आहेच, पण शून्याला एकदा बघा. शून्याच्या इकडनं बी संख्या, शून्याच्या तिकडनं बी संख्या. सर काय होईल, या शून्याला काय करा, मोजा. मग किती येईल सर, 1 2 3 4 आलं नक्की. आता सर नंतर घेऊन बघा. आता नंतर घेतो 210. मी तुम्हाला नियम सांगितला होता, शून्याच्या इकडं पण संख्या पाहिजे, शून्याच्या तिकडं पण संख्या पाहिजे. पण मी बघितलं शून्याच्या तिकडं तर संख्या नाही, इकडं आहे पण तिकडं नाही. मग या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर येईल 2. किती सोपं आहे, फक्त शून्यालाच प्रॉब्लेम येईल तुम्हाला, बाकीच्यांना अडचण येणार नाही. शून्य ज्या ठिकाणी ना त्याच ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येईल. शून्याच्या इकडे संख्या होती, तिकडे नव्हती, त्यामुळे त्या शून्याला मोजू नका. सर आता मी तुम्हाला एक छोटीशी बघा ट्रिकी प्रश्न विचारतो. आता बघा, समजा हाच घेतो, 210 आहे ना, 2.10. आता सांगा सर, आता याच्यामध्ये पण सर 2च असतील. हा चुकलं बाबा, इथं 2 1 तर हे 2 तर येताच आहे. या ठिकाणी तुम्ही शून्य का घेतला सर, कारण डेसिमल नंतरच्या प्रत्येक अंकाला स्वतःची स्पेसिफिक किंमत असते. सांगतो, तुम्ही एकदा तुमच्या शिक्षकांना कोणाला विचारा, याला वाचून दाखवा तुम्ही. याला जर तुम्ही वाचून दाखवलं ना, तुम्ही हा प्रश्न आरामात सॉल्व्ह करून देशाल. याला जेव्हा वाचता ना, त्या काय वाचला तर माहिती का, 21.212. बघा काय म्हणतो मी, जर याला लक्षात जाऊ, हा 2 काढून टाकतो, याला वाचून दाखवा. सर 21.21 21.21 नाही, ते 21.21 आहे. सर फरक काय, डेसिमल नंतरच्या पॉइंट नंतरचा प्रत्येक हा अंक हा स्पेशल असतो, स्पेसिफिक असतो, सेपरेट असतो. म्हणजे 21.21 नाही, हा काय 21.21. मग याच्यात 21.21 0 ला सुद्धा मी सेपरेट वापरतोय. त्यामुळे या ठिकाणी बघू नका की शून्याच्या तिकडे तर नाहीये, म्हणजे या शून्याला मोजायची गरज नाही. चुकताय तुम्ही, या ठिकाणी शून्याला सुद्धा तुम्हाला मोजावं लागेल. मग कसं येईल, 1 2 3 4 5. सिग्निफिकंट फिगर किती येईल, 5. याच्यानंतर अजून एक शून्य ठेवला, काय होऊन जाईल सर, 6 येऊन जाईल. याच्यानंतर अजून एक शून्य ठेवला तर 7 येऊन जाईल. भरपूर शिक्षकांनी युट्यूबवर चुकीचं शिकवलेलं आहे, टेन्शन घेऊ नका. काय 21.2100. मग किती येईल, 1 2 3 4 5 6 7. 7 आपले सिग्निफिकंट फिगर येतील. सिग्निफिकंट फिगरचा तुमचा एकही, हा अजून एक राहिलं, 72.34 इंटू 10⁻11. याला मारा गोळी. फक्त काय असतं आपले सिग्निफिकंट फिगर हेच, 1 2 3 4. सिग्निफिकंट फिगर किती आहे, 4. 10⁻12 असो, 10⁻13 असो, 10⁻1000 असो, आपल्याला संबंध नाही. त्याला काय करा, कट करा आणि फक्त बाकीचे जे आपले अंक आहेत त्यांना मेजर करा. 1 2 3 4. 4 नंबर आपलं उत्तर आहे. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 हे ऑलवेज सिग्निफिकंट आहे. कुठे ऑलवेज सिग्निफिकंट, ऑप्शन नंबर. समटाइम्स सिग्निफिकंट कोण राहतं, 0 राहतो. आणि हे आता तुम्हाला समजून गेलं असेल. इफ डिस्टन्स बिटवीन मुंबई पुणे बाय ट्रेन 90.5 इन दिस 0 इज. मग त्याच्यामधला बघा त्यांनी काय विचारलंय, 90.5 किलोमीटर आहे अंतर. तर याच्यातला जो 0 दिलेला आहे, हा जो काही 0 मला दिसतोय तो सिग्निफिकंट आहे की नाही, काय वाटतं तुम्हाला. मला एकदम पहिलाच नियम लागतोय सर, इकडे बी अंक तिकडे बी अंक, 0 आर सिग्निफिकंट, 0 इज सिग्निफिकंट. ऑप्शन नंबर बी सर. या जिंकलो सर मी. बरोबर बेटा, जिंकले तुम्ही. चला, आउट ऑफ द फॉलोइंग द मोर प्रिसाइज व्हॅल्यू. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रिसाइज व्हॅल्यू म्हणजे माहिती का, ज्यामध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर असतील. काय, मॅक्सिमम नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर ज्या ज्या ठिकाणी असेल ती मोर प्रिसाइज व्हॅल्यू. सर सांगा ना, समजत नाही.
बघा याच्यामध्ये बघा सिग्निफिकंट नंबर बघा किती आहे बघा, पॉइंट नंतर शून्य आहे, पॉइंट नंतर शून्य आहे म्हणजे हे सिग्निफिकंट आहे याच्यामध्ये. आणि बघा 10⁻³ ला खड्ड्यात, 10⁻³ ला खड्ड्यात, खड्ड्यात इथं तर विषयच नाही. मग मला समजतंय याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर मला मोजायचे किती आहे, 1 2 3 4. याच्यात किती आहे 4. याच्यात किती 1 2 3. याच्यात किती 1 2. याच्यात किती 1 2 3 4. 4 हा 4 नाही, शून्य अंकाच्या म्हणजे शून्याच्या आधी अंक आहे, शून्याच्या नंतर नाहीये. मग या ठिकाणी फक्त 2च सिग्निफिकंट फिगर येईल. या ठिकाणी शून्य आपण यासाठी धरला कारण तो डेसिमलच्या नंतर. आता मला सांगा 12 मध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहे 2, 120 मध्ये 2, 120 नंतर डेसिमल दिला. आता येऊन जाईल 3, आता येऊन जाईल 4, आता येऊन जाईल 5. सर अजून एखादी ट्रिकी प्रश्न घ्या ना. आता सर डेसिमलच्या नंतर शून्य आहे, आता किती हा शून्य तर येईल आणि 1 2 3 4. चिमण्यांनो पहिला नियम काय सांगतो माहिती का, शून्याच्या इकडं बी अंक पाहिजे तिकडं बी अंक पाहिजे, शून्याच्या इकडं अंक नाहीये. डेसिमल बघा म्हणजे डेसिमल नंतर काय शून्य. हा जर इथे बघा इथे सिग्निफिकंट फिगर किती माहिती का, 1 2 3 4 नाही, फक्त किती येतील 2. पण या ठिकाणी मी शून्याच्या जागी ना 1 लिहून देईन ना, तर इथे किती 1 2 3 4 5 किती येतील 5. 1 2 नंतर हा परत शून्य ठेवून द्या आणि याला तर आपण माहितीये मोजतोच किती येऊन जाईल मग 6. सिग्निफिकंट फिगरचा आता तुमचा आता एखादी मार्क चुकून दाखवा, गॅरंटी येतो तुम्ही एक सुद्धा मार्क याच्यात घालवणार नाही. तर असो मग मला सांगा सगळ्यात जास्त सिग्निफिकंट फिगर कोणत्या ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर ए च एक आहे आपला करेक्ट ऑप्शन आहे. चला पुढे. इफ रीडिंग ऑफ थिकनेस ऑफ मेटल प्लेट आर 0.626, 0.627, 0.625, 0.627. बस रे बाबा शेवटी जाऊ आपण. अँड देन द ऍव्हरेज रीडिंग विल बी. ऍव्हरेज रीडिंग म्हणजे काय सर, ऍव्हरेज म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांची बेरीज करा, डिवाइड बाय ते किती नंबर्स आहे ते करा. सर सांगून द्या ना. 4 अधिक वा त्यांनी सांगितलंय 4 3 5 1 7 यांचा ऍव्हरेज काढा, यांचा ऍव्हरेज काढा. काहीच नाही करायचं, या सगळ्या संख्यांची समेशन करायची, बेरीज करायची, डिवाइड बाय किती नंबर आहे ते करायचं. जसं की 4 अधिक 3 अधिक 5 अधिक 1 अधिक 7 सगळ्यांची बेरीज किती नंबर आहे बाबा, 1 2 3 4 5 डिवाइड बाय 5. जे पण तुमचं आन्सर येईल ते राहील तुमचं ऍव्हरेज रीडिंग. ओ बाप्पा तू काही काही हुशार एवढे पण आहे सर. आता काय 41 अधिक 57 अधिक 100 अधिक 322. सर आता यांचा ऍव्हरेज विचारायचा. सरांनी सांगितले सरांची बेरीज 41 अधिक 57 अधिक 100 अधिक 322 भागीला सरांनी विचारला टोटल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अरे बाबा 10. अरे बाबा डिप्लोमाला आला तू, नंबरला असं नाही मोजत. नंबरला कसं मोजला येईल 1 2 3 4. हे काय माझं ऍव्हरेज रीडिंगचं उत्तर. आता हे या ठिकाणी काही सॉल्व्ह नाही का, सोपं आहे ना, करून देऊ का. चल कॅल्सी आहे आपल्याकडे रेडी, तर कशाला आपण घ्यायचं टेन्शन. 0.625 अधिक 0.627 अधिक 0.625 अधिक 0.627 अधिक 0.626 बरोबर 3.13 उत्तर आलं माझं. किती आलं 3.13. डिवाइड बाय किती नंबर आहे 1 2 3 4 आणि 5. डिवाइड बाय 5 0.626 डिवाइड बाय 5 केलं 0.626 माझा आन्सर आहे. ऑप्शन मध्ये दिसते का 0.626 0.626. बघा इथं एक एक्स्ट्राचा अंक दिलाय, टेन्शन घ्यायचं नाही. आपलं फक्त हे बघायचे 3 0.626 इथं 0.622
636, 662. हे काय ऑप्शन येणार नाही, ऑप्शन नंबर सी. आता तुम्हाला राऊंड अप करणं सुद्धा सांगून देतो. प्रश्न विचारला जाईल, राऊंड अप करा. राऊंड अप करणं म्हणजे काय? जर समजा एखादी प्रश्न आहे का रे बाबा, 2 मिनिट मला चेक करून घेऊ द्या. नाही, प्रश्न नाही, तुम्हाला सांगून देतो. राऊंड अप म्हणजे काय? आता समजा बघा, तुम्हाला 10वीला टक्के पडायचे. 10वीला समजा तुम्हाला आता 89. असे उत्तर यायचे बघा. तुम्ही काय 89 पडले. अरे काही काही एवढे हुशार राहायचे, 89.10 जरी असेल ना तरी ते त्याला काय म्हणायचे 90. तू चुकला. राऊंड अप करावं लागेल. काय करावं लागेल? राऊंड अप करावं लागेल. कसं राऊंड अप करायचं सर? बघा, आता त्यांनी प्रश्नामध्ये विचारलं असेल तुम्हाला 4 सिग्निफिकंट फिगर आहे, 5 पाहिजे नाही 6 पाहिजे. जर त्यांनी म्हटलंय 4 सिग्निफिकंट फिगर मध्ये कन्वर्ट करा, 4 सिग्निफिकंट फिगर मध्ये ह्या पूर्ण नंबरला काय करा? राऊंड अप करा. काय करशाल? मला माहिती 1, 2, 3, 4 म्हणजे मला एवढीच संख्या पाहिजे. मग सर ह्या 354 ला काही किंमत नाही का? किंमत आहे. मग सर त्याची किंमत कशी काढायची? बघा, हा जो पण 4 नंबर पर्यंत पाहिजे ना, 4 नंबरचा पुढचा अंक चेक करायचा. 4 नंबरच्या पुढचा अंक चेक करायचा. मग मी बघितलं 2च्या पुढे किती आहे? 3. 2च्या पुढे किती आहे? 3. मग ह्या 3ला चेक करायचं. हा जर 5पेक्षा मोठा असेल, जर हा 3च्या जागी जर समजा आता बघा इथे लिहितो मी, समजा 72, इथे असेल समजा 8, 54, 89. आता बघा 2च्या पुढे किती होता? 3 होता. आणि हा जो 3 आहे ना, तो 3 काय आहे? 5पेक्षा कमी आहे. मग हा 2चा 2 असेल. मग याचं राऊंड अप केल्यानंतर उत्तर काय येईल माहिती का? 89.72. सर चेंजेस झाले? हो बेटा, चेंजेस होणार नाही. पण याच्यामध्ये बघा 2च्या पुढे काय होतं? 8 होता. आणि 8 हा 5पेक्षा मोठा होता. त्यामुळे हा 2चा खाऊन जाईल, 1 अंक वाढून 3 होऊन जाईल. मग हा राऊंड अप केल्यानंतर काय होईल माहिती का? 89.72 नाही रे बाबा, 73. कसं आलं? 72 होता, 2च्या पुढे काय होती? 5पेक्षा मोठी संख्या होती. आणि 2चा काय झाला? मग 1 नंबर वाढून 3 होऊन गेला. भरपूर मुलं अशी सुद्धा आहे, सर 5 आला तर काय करायचं? 5 आला तर काय करायचं? समजा 89.72 5 5 4. आता काय करायचं सर? 2च्या पुढे एक्झॅक्ट 5 आलेला आहे. काय करायचं? काही नाही, 5 आलेला आहे ना, मग परत आपल्या 2वर जायचं. परत कोणावर जायचं? 2वर. 2 हा ऑड नंबर आहे का इव्हन नंबर आहे? मला समजलं हा इव्हन नंबर आहे. इव्हन नंबरला जसंच्या तसं ठेवा. 89.72 काय फायनल. पण सर 89.7355 आता काय केलं असतं सर? टेन्शन नाही. 3च्या पुढे किती आहे? 5 आहे. 5 ही 5पेक्षा मोठी पण नाही, छोटी पण नाही. म्हणजे इथे काय करावं लागेल? परत 3कडे आलाय. परत कोणाकडे यावं लागेल? 3कडे. मग 3 बघेल नाही ऑड आहे का इव्हन आहे? हा आहे ऑड. मग त्याला करून टाका इव्हन. 73 होऊन जाईल 74, 71 होऊन जाईल 72, 75 होऊन जाईल 76, 77 होऊन जाईल 77 होऊन जाईल 78. हा म्हणजे एक एक संख्या फक्त वाढवून टाकायची आणि त्याला सुद्धा इव्हन भरून टाकायचं. ओके, इथपर्यंत अडचण? चला राऊंड अप मध्ये आता काही अडचण नाही. द मास ऑफ द ऑब्जेक्ट इज, मास दिलेला आहे 23.4 प्लस मायनस 0.02 ग्राम. पर्सेंटेज एरर इन दिस मेजरमेंट इज. असा प्रश्न आला, पाठांतर पुठांतर गेलं चुल्यात. इकडचा भागीला इकडचा करून द्यायचा, इकडचा भागीला इकडचा. कसं सर? 0.02 भागीला 23.4 करून टाका. प्लस मायनस फक्त आणि फक्त तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी दिलाय. काय करशाल? हे भागीला हे. असं समजा पेपरात प्रश्न आला असता, समजा 48.44 प्लस मायनस 0.09. अरे सगळं गेलं चुल्यात, प्लस मायनस गेलं चुल्यात. 0.09 भागीला 48.44.
असं तुमचं उत्तर येईल. पण बघा 23.4 प्लस मायनस 0.02 0.02 वर ठेवायचं आहे. हे एवढं लक्षात ठेवा लागेल. जर 0.02 तुम्ही खालीलं तुमची रिडिंग चुकेल आणि रिडिंग चुकली ना तर तुम्हाला समजून की आपलं तो ऑप्शन मध्ये तसं काही आहेच नाही. मग सरांनी सांगितलं होतं उलट शिलट करून बघा. मग काय करायचं 0.02 भागिला 234 करा. 0.02 भागिला 23.4 माझं उत्तर आलं. बघा भरपूर मुलांचे उत्तर 8.54 इंटू 10⁻⁻4. अशा वेळेस काय करायचं शिफ्ट दाबायचा ENG दाबायचा शिफ्ट दाबायचा ENG दाबायचा. जोपर्यंत 10⁻00 येत नाही तोपर्यंत शिफ्ट ENG दाबायचा. उत्तर आलं तुमचं 0.0008547 उत्तर आलं. आणि हा पर्सेंटेज ऑफ एरर नाही हा टोटल एरर आहे. हा काय फक्त एरर आहे. मग पर्सेंटेज ऑफ एरर मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर ह्या आन्सरला काय करा 100 ने गुणून द्या. तुम्हाला पर्सेंट मध्ये उत्तर भेटून जाईल. मी काय केलं 100 ने गुणलं तेव्हा मला उत्तर भेटलं 0.08547 आहे का चेक करा. 0.8854 0.854 सर उत्तर सापडत नाही. राऊंड अप करा. किती नंबर दिसत आहेत 3 दिसत आहे ना आणि आपल्याला किती भेटले 4 भेटले. काय करशाल राऊंड अप करशाल. कसं करशाल इथं 4च्या पुढं 7 4च्या पुढं 7 7 काय 5 पेक्षा मोठा आहे. 7 काय 5 पेक्षा मोठा आहे. 4 चा होऊन जाईल 5 0.855 4चा काय होऊन जाईल 1 नंबर वाढून 5 होऊन जाईल. 0. इथं 0 ऍड करा. हा 0 854 सॉरी असं वाचायचं नाही 0.08547 त्याचा जर आपण राऊंड अप केला 0.0855 कुठे 0.0855 ऑप्शन नंबर सी. अडचण बघा 0.855 0.08555 बघा इथे 2 ऑप्शन आहे. टेन्शन घेऊ नका. परत मी सांगतोय भरपूर प्रिंटिंग मिस्टेक झाली पण तुम्हाला समजलं ना उत्तर कसं येईल त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. ओके चला जाऊ आपण नेक्स्ट. कॅल्क्युलेट पर्सेंटेज ऑफ एरर इन कायनेटिक एनर्जी. आपला कायनेटिक एनर्जी मध्ये पर्सेंटेज ऑफ एरर शोधायचा ऑफ अ बॉडी मास. आता मला माहितीये त्यांनी सांगितलंय मास मध्ये सुद्धा एरर आहे. तो दिलेला आहे 23 प्लस मायनस 0.1 ग्रॅम ही मासची किंमत आहे. आणि व्हेलोसिटी दिलेली आहे 46 प्लस मायनस 0.2 सेंटीमीटर पर सेकंड. आता काय करायचं एकदम व्यवस्थित बघायचंय. कायनेटिक एनर्जी तुम्हाला फॉर्म्युला माहित नसेल मी सांगतो 1/2 mv चा स्क्वेअर. m फॉर मास v फॉर व्हेलोसिटी. याच्यामध्ये हा जो कॉन्स्टंट असतो त्याला पहिलेच कट करण्याचा. आता मला सांगा कायनेटिक एनर्जी मध्ये जो पण काही एरर आहे तो काय येईल बघा. कायनेटिक एनर्जी मधला एरर इज इक्वल टू मास मधला एरर प्लस व्हेलोसिटी मधला एरर. बघा कायनेटिक एनर्जी बनलेली आहे मास पासून आणि व्हेलोसिटी पासून. मग मला समजलं कायनेटिक एनर्जी म्हणजे टोटल एनर्जीचा एरर किती येईल मास मधला एरर व्हेलोसिटी मधला एरर. काय मास मधला एरर अधिक व्हेलोसिटी मधला एरर टोटल कायनेटिक एनर्जी मधला एरर. मग बघा मास मध्ये एरर किती दिलाय कसं काढशाल 0.1 भागिला 23 आणि इथं कसं काढशाल 0.2 भागिला 46. करा सॉल्व करा पटकन करा. 0.1 भागिला 23 उत्तर आलं आणि 100 ने मल्टिप्लाय करणं विसरायचं आणि इथे आलं उत्तर 0.43. इथं उत्तर आलं 0.43. आता इथं करा बघा हे उत्तर आलं होतं माझं काही समजे 4-3 काहीतरी आलं होतं आणि इंटू 10⁻⁻ आलं होतं. पण आल्यानंतर काय करायचं 100 ने मल्टिप्लाय करायचं. काय करायचं 100 ने मल्टिप्लाय करायचं त्यात तुम्हाला पर्सेंटेज ऑफ एरर भेटून जाईल. आता मी हे सॉल्व्ह करेल
0.2 भागीला 46 उत्तर आलं. त्याला 100 ने गुणाकार केलं. अरे 0.43च, याचं पण उत्तर आलं 0.43. याचं पण सेम उत्तर आलं. आता मला माहितीये मास मधला एरर अधिक व्हेलोसिटी मधला एरर, या दोघांचा एरर मी एकत्र केला तेव्हा काय होईल, मला कायनेटिक एनर्जी मधला एरर मिळेल. आता मास मधला एरर किती होता बाबा, 0.43. व्हेलोसिटी मध्ये होता 0.43. आता थोडं डोकं शांत ठेवायचा. व्हेलोसिटी किती वेळ आहे बाबा, 2 वेळा आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो ना, व्हेलोसिटीचा स्क्वेअर म्हणजे v इंटू व्ही. मला सांगा व्हेलोसिटी 2दा आहे, व्हेलोसिटी किती आहे, 2दा आहे. मग या ठिकाणी 2दा काय करा, एरर घ्या. 0.43 अधिक 0.43. गुणाकाराचा एकमेकांसोबत, सॉरी जो पण काही एरर आलेला आहे त्यांचा एकमेकांसोबत गुणाकार काय तरी. सर इथं व्हेलोसिटी इंटू व्हेलोसिटी, मग इथं व्हेलोसिटी एरर इंटू व्हेलोसिटी एरर असं नाही करायचं बा. 2 वेळा व्हेलोसिटीचा काय एरर आपल्याला त्या ठिकाणी धरायचा आहे. मग एक व्हेलोसिटीचा स्क्वेअर, एक व्हेलोसिटीचा एरर, दुसऱ्या व्हेलोसिटीचा एरर, आणि हा आपला मासचा एरर. सगळ्यांची बेरीज करा. 0.43 अधिक 0.43 अधिक 0.43. उत्तर आलं माझं 1.29. 1.29%. दिसतंय का बाबा इथे 1.29. आता इथे समथिंग पॉइंट मध्ये येत होता, मला दिसतंय इथं 1.30 दिसतंय. इथे मला 1.30 दिसतंय. म्हणजे माझा आन्सर काय होऊन जाईल, डी. कधी कधी काय होऊन जाईल, थोडंफार ऑप्शनच्या जवळ पण असेल बघा. इथे तर 4 कट, 3 कट, 1.043 नाही, 1 पॉईंट बघा. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तुमचं डोकं वापरायचंय, कारण आपण कॅल्सीमध्ये हे 0.43 नंतर सुद्धा भरपूर संख्या होत्या, याच्यानंतर भरपूर संख्या होत्या, आणि त्यांना मी बेरीज केली, त्या उत्तराला तर 1.29 समथिंग म्हणजेच काय आलं 1.30. राऊंड अप केलेलं त्यांनी, बाकी दुसरं काहीच नाही. कॅल्क्युलेट पर्सेंटेज ऑफ एरर मेजरमेंट ऑफ डेन्सिटी. डेन्सिटीचं विचारलंय, ऑफ क्यूब. क्यूब बरं. इफ मास ऑफ क्यूब, मास मध्ये त्यांनी एरर दिलेला आहे 3%. मास मध्ये एरर कितीचा आहे, 3%चा. आणि लेंथ मध्ये काय, लेंथ मध्ये 2%चा आहे. मग टोटल डेन्सिटी मध्ये किती पर्सेंटेज ऑफ एरर येईल, काय करशाल, काहीच नाही. डेन्सिटी मध्ये काय फॉर्म्युला, मास अपॉन व्हॉल्यूम. इथपर्यंत काही अडचण नाही. म्हणजे डेन्सिटी मध्ये एरर इज इक्वल टू मास मधला एरर प्लस व्हॉल्यूम मधला एरर. बघा इथे भागाकार करायचा नाहीये, इथे सुद्धा गुणाकार करायचा नाहीये. इथे आपण गुणाकार केला का, एम इंटू व्ही होता, मग इथे आपण एकमेकांचा गुणाकार केला नाही. तसं इथे सुद्धा आपल्याला गुणाकार नाही करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, मास मधला एरर अधिक व्हॉल्यूम मधला एरर. मास मधला एरर अधिक व्हॉल्यूम मधला एरर इज इक्वल टू डेन्सिटी मधला. मग मास मध्ये किती एरर आहे, 3%चा एरर आहे. व्हॉल्यूम सर त्यांनी तर लेंथ दिलाय, तर लेंथ ऑफ क्यूब. लेंथ ऑफ काय ती क्यूबची. आणि तुम्हाला माहिती असेल क्यूबची लेंथ पण सारखी असते, ब्रेड पण सारखी असते, आणि हाईट पण सारखी असते. म्हणजे क्यूबचा फॉर्म्युला काय असतो माहिती का, लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ. म्हणजे 3 वेळा लेंथ आहे, म्हणजे एल चा क्यूब आहे. मला सांगा 3 वेळा लेंथ आहे, म्हणजे 3 वेळा मला हा 2%चा एरर घ्यावा लागेल. जसं की अधिक 2% अधिक 2% अधिक 2% असेल. काय येईल, कारण 3 वेळा लेंथ होत्या, त्यामुळे 3 वेळा एरर मला घ्यावे लागले. मग किती येईल, 3, 2, 5, 7 आणि 2, 9. ऑप्शन नंबर सी इथे करेक्ट असणार आहे. चला जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन. द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर ऑफ मेजरमेंट. बघा 0. आता तुम्ही हुशार होऊन गेले बरं, आता लगेच तुम्ही उत्तर देशाल. सांगा बाबा किती सिग्निफिकंट फिगर आहे. हुशार असाल, हे 0 मोजणार नाही, हे 0 मोजणार नाही, मग कोणते मोजशाल, हा तर मोजू सर आम्ही. 1, 2 आणि हा 3. 3 काय आपल्या याच्यात सिग्निफिकंट फिगर असणार आहे. ऑप्शन नंबर बी. तर आणि बाय चान्स
समजा इथे 10.0560. आता सांगा रे बाबा सिग्निफिकंट फिगर किती? आता शून्याच्या आधी पण संख्या आहे, शून्याच्या नंतर पण संख्या. बघा 1 2 3 4 5 6 6 टोटल सिग्निफिकंट फिगर असणार आहे. द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इन मेजरमेंट बघा परत ते सूचना आहे 2.34 इंटू 10⁻11. हे गेलं खड्ड्यात. उरलं किती? 1 2 3 3 सिग्निफिकंट फिगर आहे. सोपं आहे ना? आता सोपं जाते बरं सर आम्हाला. सिग्निफिकंट फिगर समजलं. व्हर्नियर कॅलिपर इज यूज टू मेजर. व्हर्नियर कॅलिपरचा वापर कशासाठी होतो? तुम्ही व्हर्नियर कॅलिपर बघितलं असेल, असं काहीतरी असतं ते. बघा याच्यामध्ये जो हा खालचा वाला पार्ट असतो त्याला म्हटलं तर आउटसाइड जॉ, जिच्यामध्ये आपण असा गोल ठेवतो आणि त्याचा आउटर डायमीटर मेजर करतो. हा जो पण काही दोन असे शिंग असतात, ते शिंग हे दोन असतात ना, ते असे ओपन होतात आणि काय केलं तर इनर डायमीटर हा मेजर केला जातं आउटर डायमीटर. आणि ही जी शेवटी एक काडी असते, काडी, त्या काडीने मेजर केलं ती हाईट किंवा डेप्थ तर हे तुम्ही व्हर्नियर कॅलिपर बघितलं असेल, कारण आता कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल तर आले असेल ना फिजिक्सचे, त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की व्हर्नियर कॅलिपरचा वापर आउटर डायमीटर असो, इनर डायमीटर असो किंवा हाईट असो याच्यासाठी होतो. मग ऑप्शन नंबर काय येईल? आउटर डायमीटर हो, इनर डायमीटर पण होतो, डेप्थ ऑफ ऑल, हाईट. बरं, ऑल ऑफ द अप. अडचण नाही सर, आम्हाला अडचण नाही सर, आता समजते सर. बघा पहिलं चॅप्टर आहे ना, फक्त ही एक काय करा, आपली व्हिडिओ पहा. मी सांगतो पहिल्या चॅप्टर मध्ये जेवढे पण समजा 12 प्रश्न असेल ना, तर 12 पैकी 12 तुम्हाला काय भेटतील? मार्क भेटतील. बघा 35 मार्कांचा बरं फिजिक्स, 35 मार्कांचा फिजिक्स, 35 मार्कांचा केमिस्ट्री, टोटल 70 मार्क. चला, नॉर्मली रेंज ऑफ व्हर्नियर कॅलिपर. रेंज म्हणजे काय? किती सेंटीमीटर? जसं की आपली बघा छोटी पट्टी असते 50 सेंटीमीटरची असते, एक 30 सेंटीमीटरची असते. तसंच व्हर्नियर कॅलिपर असतं, एक असतं 12 सेंटीमीटर पर्यंत आणि एक असतं 30 सेंटीमीटर पर्यंत. मायक्रोमीटर स्क्रू गेज असतं 2.5 सेंटीमीटर. म्हणजे सर याचा अर्थ का? तो छोटी पट्टी ना, छोटं व्हर्नियर ते फक्त 12 सेंटीमीटर पर्यंतच मोजू शकतं. जी मोठी वाली व्हर्नियर कॅलिपर आहे ना, ती फक्त 30 सेंटीमीटर पर्यंतच मोजू शकतं. आणि जे पण काही मायक्रोमीटर स्क्रू गेज आहे ते फक्त 2.5 सेंटीमीटर पर्यंतच गोष्टी मोजू शकतात. जर समजा या मायक्रोमीटर स्क्रू गेजला एक 3 सेंटीमीटरचा एखादा थिकनेस चेक करायची असेल तर मायक्रोमीटर स्क्रू गेज मोजू शकणार नाही, कारण त्याची रेंज किती आहे? 2.5 सेंटीमीटर पर्यंत. तर बघा नॉर्मली रेंज ऑफ व्हर्नियर कॅलिपर 0 ते 12. 1 मीटर नाही, 1 मीटरची पट्टी राहते का? 10 मीटर, 10 मीटरची पट्टी राहत नाही. आणि 2.5 सेंटीमीटर हे तर असतं मायक्रोमीटर स्क्रू गेजचं, आणि 0 ते 12 असतं व्हर्नियर कॅलिपरचं. जर समजा इथं ऑप्शन मध्ये 30 जरी असतं, ते सुद्धा आपलं करेक्ट ऑप्शन राहिलं असतं. नॉर्मली रेंज ऑफ मायक्रोमीटर स्क्रू गेज किती? ऑप्शन नंबर बी. चलो, फिजिक्स टीचर विश टू मेजर लेंथ ऑफ डस्टर. एखाद्या टीचरला किंवा फिजिक्सच्या टीचरला डस्टरची लेंथ मेजर करायची. आता समजा इथे असेल, समजा हे डस्टर, आता हे काय? डस्टर, याची लेंथ मेजर करायची. आता मला समजा त्यांनी विचारलंय ऍक्युरेटली इन्स्ट्रुमेंट प्रेफर्ड इज. कोणतं इन्स्ट्रुमेंट तुम्ही वापरशाल? मायक्रोमीटर स्क्रू गेज. डोकं वापरा. मायक्रोमीटर स्क्रू गेज फक्त 2.5 सेंटीमीटर पर्यंतच गोष्टी मोजू शकतं, त्यामुळे मायक्रोमीटर स्क्रू गेज येणार नाही. कारण कोणतं पण डस्टर हे 2.5 सेंटीमीटरचं तर नसतं. व्हर्नियर कॅलिपर मेजर केला जातो, कारण 1 फुटापर्यंत व्हर्नियर कॅलिपर एकदम ऍक्युरेटली मेजर करू शकता. ऑप्शन नंबर बी आपला येऊ शकतं. नॉर्मल स्केलने सुद्धा आपण काय डस्टरची लेंथ मेजर करू शकतो, पण त्यांनी काढले मोस्ट ऍक्युरेट, जास्त ऍक्युरेट कोण मेजर करू शकतं? तर व्हर्नियर कॅलिपर. मीटर स्केल मध्ये सुद्धा मोजू शकतं, पण त्या ठिकाणी मला ऍक्युरेट व्हॅल्यू भेटणार नाही. ऍक्युरेट व्हॅल्यू मला प्रोव्हाइड करेल व्हर्नियर कॅलिपर. आउट ऑफ द फॉलोइंग वन ऑफ द ऍस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट. ऍस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट वर
एक प्रश्न तुमचा राहील. व्हर्नियर कॅलिपर मायक्रोमीटर स्क्रू गेजवर तुमचा 2 प्रश्न राहील. व्हर्नियरचे आणि मायक्रोमीटर स्क्रू गेजचे तुम्ही लिस्ट काउंट पाठ करून जा. मग त्यांनी सांगितलंय कोणतं ऍस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट आहे. तर बघा यस्ती यंत्र आपलं काय ऍस्ट्रॉनॉमिकल काय इन्स्ट्रुमेंट आहे. कोणते कोणते यस्ती आहे, फलक आहे, चक्र आहे, बरोबर ना. व्हर्नियर तर नाही, हे तर ऍडव्हान्स वाला आहे. मायक्रोमीटर पण नाही. क्रेन मशीन नाचं कोणतं इन्स्ट्रुमेंटच नाही सर, याला तर कॅन्सलच करा. तर ऑप्शन नंबर सी काय आपला यस्ती यंत्र आपलं करेक्ट ऑप्शन आहे. चल तर यापर्यंत आपण बघा 30 ते 35 MCQ या ठिकाणी व्यवस्थित बघितले, विथ कन्सेप्ट बघितले. मला वाटतं ही व्हिडिओ केल्यानंतर तुला कशाचीच गरज पडणार नाही. भरपूर MCQ सॉल्व्ह करा. आणि जर तुम्हाला अजून जास्त MCQ सॉल्व्ह करायचे असेल किंवा सॉल्व्ह केलेले बघायचे असेल, आपला कोर्सवर जा, आपल्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशनवर जा. त्या ठिकाणी भरपूर जवळपास सगळेच्या सगळे MCQ काय केलेले आहे असे डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. तर अजून MCQ बघायचं असेल तर आपलं ऍप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी मस्त पूर्णच्या पूर्ण काय करा MCQ चे सेशन एन्जॉय करा. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.